हॅलो एव्हरीवन. सो आपण स्टार्ट करत आहोत कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. हा तिसरा टॉपिक आहे आपल्या इम्पल्स बॅचचा. आणि जसं की आपल्याला न्यूज मिळाली आहे की फक्त डिलीटेड पोर्शन काढून रिड्यूस सिलेबसच शिकवायचा आहे. रिड्यूस सिलेबसवरतीच CETची एक्झाम असणार आहे. आणि इम्पल्स बॅचचा जो मेन टार्गेट आहे तो आहे 100% इन युअर CET एक्झाम. सो CETला जो काही सिलेबस असणार आहे वी विल स्टिक टू दॅट सिलेबस. एकदम स्ट्रिक्टली तेच फॉलो करू जे एक्झाममध्ये आहे. उगाच बाहेरचा कंटेंट करत बसून जो कंटेंट इम्पॉर्टंट आहे तो मिस नाही करायचा आपल्याला. ठीक आहे. सो ज्या गोष्टी CETच्या सिलेबसमध्ये आहेत त्याच गोष्टी मी इथे एक्सप्लेन करणार आहे. बट विथ दॅट एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मला असं वाटलं की हा पॉईंट जरी CETनी किंवा बोर्डनी हा डिलीट केला आहे बट तो पॉईंट कुठेतरी इम्पॉर्टंट आहे, कुठेतरी आपल्याला लागणार आहे. बघा त्याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन्स तर नाही बनू शकत आणि जर बनले तसे क्वेश्चन तर आपण त्याला क्लेम करू शकतो ॲज बोनस. ओके. बट जर एखादा कॉन्सेप्ट डिलीट केला आहे, जसं की आता पुढे जाऊन आपण बघणार आहे या लेसनमध्ये इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी डिलीट केला आहे, बट त्याच्या पुढे जाऊन डिग्रीज ऑफ फ्रीडम पूर्णपणे आहे. डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट्स कसे काढायचे, CP/CV कसे काढायचे आणि ते समजण्यासाठी इक्विपार्टिशन समजणं गरजेचं आहे. सो जो पार्ट डिलीट केला आहे ना त्याच्यावरती ॲज इट इज डायरेक्टली क्वेश्चन नाही विचारला तरी तो कॉन्सेप्ट जो आहे तो समजला पाहिजे. सो जर मला वाटलं की हा कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे तर मी तिथे शॉर्टमध्ये एक्सप्लेन करीन. ओके. जे एकदम वेगळ्या गोष्टी आहेत, जे एकदम बेसिक गोष्टी आहेत, जे डिलीट केलेत ते आपण इग्नोर मारू. जसं की स्टार्टिंगला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये पहिले काही 2-3 पॉईंट डायरेक्टली डिलीट केले आहेत की व्हॉट इज रिअल गॅस, आयडियल गॅस, मीन फ्री पाथ काय असतो. ह्या गोष्टी बिलकुल येणार नाही आहेत आणि ते पुढेही कुठे कामाच्या नाही आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस लेसन. या लेसनचा हा मेन कोर पार्ट आहे. हा पार्ट जर काही तुम्हाला समजलं तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस झालं तुमचं. मग आपण डायरेक्टली रेडिएशनमध्ये एंटर करतो. बट कायनेटिक थिअरी समजण्यासाठी पहिलं आपल्याला समजलं पाहिजे की प्रेशर इक्वेशन काय आहे. तुम्हाला माहिती आहेत 3 लॉज, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुझॅक्स लॉ. हे तुम्हाला 11वीच्या केमिस्ट्रीमध्ये स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये झालेले. तर ते कॉन्सेप्ट्स तुम्हाला माहिती असतील. त्याच्यामधनं आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती असलं पाहिजे. PV = nRT. मी फक्त इथं लिहून देतो बिकॉज हे बेसिक्स आहेत, हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. तुम्हाला PV = nRT इक्वेशन माहिती आहे. P is pressure, V is volume, N is number of moles, R is the real gas constant or the gas constant we call it as, and T is the temperature. That is absolute temperature, जे केल्विनमध्ये मोजतो आपण. That is the absolute temperature. हे इक्वेशन. आणि आता आपण स्टार्ट करणार आहे ते जे प्रेशर आहे ना ते प्रेशर कशामुळे बनलं आहे, ते प्रेशर कशामुळे एक्झर्ट झालं आहे. आपण एक बॉक्समध्ये जर काही गॅस फिल केला असेल, हे बघा मी आता जे बोलतोय ना हे आपण गॅसबद्दल बोलतोय आणि मागचाच लेसन आपण सगळा फ्लुइडमध्ये लिक्विडबद्दल बोलतोय. मग लिक्विडमध्ये हायड्रोडायनॅमिक्समध्ये प्रेशर कॉन्सेप्ट, सरफेस टेन्शन कॉन्सेप्ट. मग हायड्रोस्टॅटिकमध्ये हायड्रोडायनॅमिकमध्ये आपण एंटर केल्यावरती आपण शिकलो बर्नौलीज इक्वेशन, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. हे सगळ्या गोष्टी शिकलेलो. ते सगळं फ्लुइड झालं आहे, सगळं लिक्विड झालं आहे. आता आपण गॅसमध्ये आलो आहे आणि गॅसमधले सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. हा पूर्ण लेसन गॅसवर फोकस्ड आहे. इनफॅक्ट हा पण आणि याच्या पुढचाही थर्मोडायनॅमिक्स. सो हे दोन्ही लेसन्स खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. हे दोन्ही लेसन्स ॲक्च्युली मागच्या वर्षीपर्यंत क्लब्ड होते, कंबाईंड होते. इवन तो थर्मोडायनॅमिक्स एवढ्या डिटेलमध्ये नव्हता, थोडाच पार्ट होता थर्मोचा, बट दोन्ही लेसन्स कंबाईंड होते. यावर्षी त्यांनी दोघांना सेपरेट केले, विच इज अ व्हेरी गुड थिंग. सो लेट्स स्टार्ट विथ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन टॉपिक. या टॉपिकला वेटेज चांगलंच आहे. एक्झॅक्ट वेटेज काय आहे आय विल बी टेलिंग यू लेटर ऑन. बोर्डसाठी काय जेव्हा आपण बोर्डचं रिव्हिजन करू. बट ॲज ऑफ नाव हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपण चालू करतोय त्याचा प्रेशर इक्वेशन. हे इक्वेशन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये येऊ शकतं 4 किंवा 5 मार्काला. आलं तर कसं लिहायचं हे मी सांगणार आहे. टेक्स्टबुकच्या वेनी आपण करणार नाही आहे, बट सिमिलर वे असणार आहे. नोटेशन्स वेगळे असणार आहे, लॉजिक तेच राहणार आहे, बिलकुल सेम राहणार आहे. तुम्ही ॲज इट इज लिहिलं बोर्डाला तर फुल मार्क्स यू कॅन एक्सपेक्ट. ओके. लेट्स स्टार्ट विथ द प्रेशर डेरिवेशन. सो एखादा आपण समजा एक क्युबिकल कंटेनर घेतलं. क्युबिकलच घ्यायची गरज आहे असं नाही आहे. तुम्ही स्फेरिकल घेऊ शकता, सिलेंड्रिकल घेऊ शकता, कोनिकल घेऊ शकता, कोणताही घेऊ शकता. बट आपल्याला डेरिवेशन इझी करण्यासाठी आपण क्युबिकल घेतलं आहे. मग क्युबिकलला प्रूव्ह केला तर मग सिलेंड्रिकलला तो फॉर्म्युला व्हॅलिड नाही का, तर तसं नाही आहे. सगळीकडे तो व्हॅलिड राहणार आहे. बिकॉज आपण बघितलं आहे प्रेशर सगळ्या डिरेक्शनमध्ये सेम राहतं. प्रेशरला काही डिरेक्शन नसते आणि ते शेप ऑफ कंटेनरवर डिपेंड करत नाही. सो ह्या पर्टिक्युलर क्युबिकल शेपच्या कंटेनरमध्ये ज्याची लेंथ आहे L, लेंथ किती आहे त्याची L, त्या क्युबिकल शेप कंटेनरमध्ये आपण गॅस घेतला आहे. गॅस, तो जो गॅस आहे त्या गॅसचा बद्दल काही लिहिण्याच्या आधी मी क्युबिकल शेपचा एरिया
तुम्ही पूर्ण एरिया विचारला तुम्हाला मी, तर तुम्ही म्हणाल सर 6L², बट एका साईडचा एरिया, एका पर्टिक्युलर फेसचा एरिया काय असणार आहे, नुसता L², एरिया ऑफ अ सिंगल फेस जो आपल्याला पुढे जाऊन लागणार आहे. व्हॉल्यूम L³ असणार आहे ऑब्व्हियसली. मास ऑफ इच मॉलिक्यूल, यामध्ये खूप सारे मॉलिक्यूल्स असे आपण टाकलेत गॅसचे. गॅस टाकणं म्हणजे काय, मॉलिक्यूल्स टाकणं. आणि प्रत्येक मॉलिक्यूल, समजा मी हायड्रोजन गॅस घेतलाय तर सगळे हायड्रोजनचे मॉलिक्यूल्स आयडेंटिकल असतात. सो सगळ्यांचा मास सेम राहणार आहे. असं नाही की पहिला M1 मग M2 मग M3 असं नसेल. सगळा गॅस हायड्रोजनचाच आहे. आपण मिक्सचर ऑफ गॅसेस नाही टाकणार आहे. आपण हायड्रोजन टाकणार, नायट्रोजन टाकणार, ऑक्सिजन टाकणार, एकच कोणता तरी गॅस टाकणार आणि प्रत्येक मॉलिक्यूलचं मास राहणार M. समजा या कंटेनरमध्ये आपण खूप सारे मॉलिक्यूल्स भरलेत, N नंबर ऑफ मॉलिक्यूल्स भरलेत. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स किती आहेत, कॅपिटल N एवढे सारे मॉलिक्यूल्स भरलेत, प्रत्येकाचा मास M असेल तर पूर्ण गॅसचा मास किती बनेल, याला मल्टिप्लाय करावं लागेल, NM. बरोबर ना. मास ऑफ गॅस विल बी कॅपिटल M विच इज NM. NM म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इंटू मास ऑफ इच मॉलिक्यूल. 2 ग्रॅमचा समजा मॉलिक्यूल आहे, 2 ग्रॅमचा, आणि असे 50 मॉलिक्यूल मी भरले तर 50 × 2 100 ग्रॅमचा गॅस बनणार आहे. जस्ट मी 2 ग्रॅम हे खूप मोठा नंबर सांगितला, मी जस्ट एक एक्झाम्पल देत होतो म्हणून जस्ट एक्सप्लेनेशनसाठी सांगितलं की 2 ग्रॅम आणि 50 मॉलिक्यूल तर मल्टिप्लाय करणार. तसंच इथे मास ऑफ इच मॉलिक्यूल इज व्हेरी व्हेरी स्मॉल, आणि तसे खूप सारे व्हेरी लार्ज नंबर ऑफ मॉलिक्यूल्स घेतले तर मल्टिप्लाय केलं की मास ऑफ गॅस मिळतो. आणि डेन्सिटी कसं काढणार, तर मास अपॉन व्हॉल्यूम विच इज NM, मास इज NM अपॉन व्हॉल्यूम इज वॉट L³. दिस इज वॉट वी गेट फॉर डेन्सिटी. सो दिस इज अवर बेसिक इन्ग्रेडियंट बनले आहेत इक्वेशनमध्ये वापरण्यासाठी. आपल्याला एक चांगलं इन्ग्रेडियंट्स बनलेत. आता आपण चालू करू डेरिव्हेशनपासून. डेरिव्हेशन खूपच चांगलं आणि खूपच मोठं आहे. सो पूर्ण डेरिव्हेशन तुम्ही कधीच लक्षात ठेवू नाही शकत. तुम्ही समजून घ्या प्रोसिजर काय. आपण N मॉलिक्यूल्स आहेत समजा आपल्याकडे. N म्हणजे खूपच मोठा नंबर. इट कुड बी 10⁻25 10⁻27, किती पण मोठा नंबर ऑफ मॉलिक्यूल असू शकतो. एवढ्या साऱ्या मॉलिक्यूलमधनं आपण फोकस करायचं आहे एका मॉलिक्यूलवरती. तो मी इथे ड्रॉ करतो. ठीक आहे. आपण फक्त फोकस करणार आहे एका मॉलिक्यूलवर. सो मी तर लिहितो, डेरिव्हेशन स्टार्ट करूयात. लेट C1, C2, C3, C4, C1, C2, C3, C4 be velocities of molecules. आपण जर काही गॅस या कंटेनरमध्ये भरला ना तर प्रत्येकाच्या मॉलिक्यूलच्या स्पीड सेम नसतात, वेगवेगळ्या असतात, वेगवेगळ्या वेलॉसिटीज असतात आणि ते वेक्टर असतात, वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये चाललेले असतात. सो लेट C1 बार, C2 बार, C3 बार, C4 बार, C5 बार अप टू Cn बार बी द वेलॉसिटीज ऑफ मॉलिक्यूल्स. मी जसं बोललो तुम्हाला एकावर फोकस करणार आहे मी फक्त. पूर्ण डेरिव्हेशन एकासाठीच आहे. एक झाल्यावरती सिमिलर 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 सगळं सिमिलर आहे एक मॉलिक्यूलवरती. देअरफॉर पहिला मॉलिक्यूल काय, पहिला मॉलिक्यूल देअरफॉर C1 पहिला जो मॉलिक्यूल आहे त्याची वेलॉसिटी मी अशी लिहू शकतो का. समजा तो रँडमली असा कुठेतरी चाललाय तो C1नी, माहीत नाही कुठे चाललाय बट रँडमली कुठेतरी चाललाय तो. तर कॅन आय रिझॉल्व इट इंटू 3 कॉम्पोनंट्स X, Y आणि Z. सो मी याला असं लिहू शकतो का, U1 I कॅप प्लस V1 J कॅप प्लस W1 K कॅप. हे झालं पहिल्या मॉलिक्यूलचे X, Y आणि Z कॉम्पोनंट, U1 V1 W1. मे बी दुसरा मॉलिक्यूल तुम्ही घेतला तर U2 V2 W2 IJK मधली वगैरे. तिसरा घेतला आहे C3 तर U3 V3 W3 UV W त्यांचे X, Y आणि Z कॉम्पोनंट आहेत. सो डेरिव्हेशनचा फ्लो समजून घ्या. पहिला आहे आपण सगळ्या मॉलिक्यूलमधलं पहिल्यावर फोकस केलं, त्याची वेलॉसिटी लिहिली. आता त्याच्यातही आपण त्याला अजून 3 तुकड्यांमध्ये ब्रेक करून फक्त पहिल्या पीसवरती लक्ष देणार आहे. फक्त म्हणजे पहिला मॉलिक्यूल घ्यायचा आणि त्याच्यातला पण पहिला कॉम्पोनंट घ्यायचा X कॉम्पोनंट. देअरफॉर लिनियर मोमेंटम, आपण बघा डायरेक्टली लिनियर मोमेंटमवर जंप करतोय, तुम्हाला समजेलच का असं करतो. लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल अलॉंग एक्स ॲक्सिस किती असणार आहे. तर हा मॉलिक्यूल जो आहे ना तो C1नी खरं चालला आहे बरोबर आहे, बट त्याचे कॉम्पोनंट्स U1 V1 W1 आहेत. इथे U1 वरती V1 आणि पुढे तुमच्याकडे W1. सो फक्त पुढे जाणारा एक्सच्या अलॉंग जाणारा कॉम्पोनंट किती आहे, U1 आहे. सो त्याचा लिनियर मोमेंटम अलॉंग एक्स असा असेल का, MU1 I कॅप. हा लिनियर मोमेंटम असेल तर आपण P इनिशियल म्हणू. इनिशियल मोमेंटम आहे MU1 I कॅप. आता बघा आपण या गॅस कंटेनरमध्ये एवढी लो डेन्सिटी ठेवणार आहे. आपण आयडियल गॅस आणि रिअल गॅस तुम्ही 11वीत शिकला आहे केमिस्ट्रीमध्ये. सो आयडियल गॅस काय असतो,
की बेसिकली त्याच्यामध्ये नो इंटरॅक्शन, मॉलिक्युल्समध्ये देर इज नो इंटरॅक्शन. सो आपण पण तोच प्रयत्न करणार आहे की मॉलिक्युल्स एवढे ह्याच्यामध्ये कमी ठेवणार आहे की ते मॉलिक्युल एकमेकांना धडकतच नाहीत, ते फक्त जात आहेत वॉलला धडकतात. तुम्ही इमॅजिन करा ना, एक मोठा मी समजा बॉक्स घेतला आणि त्यात फक्त 10-15 मॉलिक्युल सोडले, तर काय होईल रे, ते कोलाईड होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट 0 असतील, कारण की त्यांच्यामध्ये स्पेसिंग एवढं लांब आणि ते एवढे एवढे छोटे आहेत. सो सेम हॅपन्स ओव्हर हियर. मॉलिक्युल एवढे टायनी आहेत की ते एकमेकांबरोबर धडकणारच नाही आहेत असं आपण अज्युम करणार आहे. एवढी लो डेन्सिटी, लो प्रेशर ठेवणार आहे. अँड देअरफोर इनिशियल मोमेंटम जर काही MU1 आय कॅप असेल तर तो मॉलिक्यूल जाईल आणि तो ह्या वॉलला धडकेल. या वॉलला नाव देऊ आपण PQRS वॉल म्हणूयात. तो कोणत्या वॉलला धडकेल? PQRS वॉलला जाऊन परपेंडिक्युलर जाऊन धडकेल. आणि धडक झाल्यावरती तो रिव्हर्स त्याच स्पीडने माझ्याकडे येईल, कारण की कोलिजन इलॅस्टिक असतं, याच्यामध्ये कुठलाही लॉस होणार नाही आहे. सो ॲज द मॉलिक्यूल विल गो हिट द वॉल, हिट झाल्यावरती आफ्टर कोलिशन विथ वॉल PQRS काय होईल त्याचा फायनल मोमेंटम? त्या पहिल्या मॉलिक्यूलच्या पण पहिल्या कॉम्पोनंटचा बद्दल बोलतोय आपण, त्याचा फायनल मोमेंटम काय होईल? इकडे येताना MU1 आय कॅपच राहील, फक्त नेगेटिव्ह साईन करावे लागेल, कारण की आय कॅप पॉझिटिव्ह पुढे असते, मागे नेगेटिव्ह असते. समजतंय का? इनिशियल मोमेंटम, फायनल मोमेंटम. पार्टिकल जाऊन धडकला त्या वॉलवरती आणि परत रिटर्न आला. सो पूर्ण डेरिव्हेशनमध्ये आपण स्टार्ट केलेलं ह्या बेसिक्सपासनं. पहिल्या आपण सगळ्या मॉलिक्यूलबद्दल लिहिलं की सगळ्यांची स्पीड C1, C2, C3 अशी आहे. त्यातल्या पण पहिल्या स्पीडवर आपण लक्ष दिलं. त्या पहिल्या पार्टिकलच्या वेलॉसिटीला आपण वेक्टर फॉर्ममध्ये लिहिलं. त्या पहिल्या पार्टिकलच्या वेलॉसिटीचा आपण पहिलाच कॉम्पोनंट आपण फोकस करतो. एंटायर डेरिव्हेशन असंच चालणार आहे. सो पहिल्या पार्टिकलच्या पहिल्या कॉम्पोनंटवर फोकस केला, त्याचा मोमेंटम काढला. मोमेंटम इनिशियल फायनल काढून मी चेंज इन मोमेंटम काढणार आहे, म्हणूनच तर इनिशियल फायनल काढलेत. कारण की चेंज इन मोमेंटम हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा न्यूटन्स लॉ ऐकू येतो की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटम चेंज अपॉन टाइम इज फोर्स. आणि प्रेशर काढायचं असेल तर पहिला फोर्स आणि डिवाइड बाय एरिया. तर फोर्स काढण्यासाठी मोमेंटमचा चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम इज फोर्स अपॉन एरिया इज प्रेशर. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. इनिशियल मोमेंटम, फायनल मोमेंटम, चेंज इन मोमेंटम कधी पण फायनल मायनस इनिशियल असतो. सो फायनल मायनस इनिशियल जर मी केला तर मी इथे लिहित नाही बसत. हे मायनस हे केलं ना तर मायनस MU1I मायनस MU1I इज मायनस 2MU1I. ह्या नेगेटिव्ह साईनचा अर्थ काय रे? तर तुम्ही हे 11वीत शिकला असाल, नसाल शिकला तरी मी सांगतोय बघा. जेव्हा दोन पार्टिकल धडकतात ना परफेक्टली इलॅस्टिकली, तर किंवा परफेक्टली इलॅस्टिकली असू देत किंवा इनइलॅस्टिक असू देत, त्यांचं कोलिजन झाल्यावरती मोमेंटम हा कॉन्झर्व होतोच. आता जेव्हा मोमेंटम कॉन्झर्व होतो तर कुठला तरी एक पार्टिकल कधी पण लक्षात ठेवा मोमेंटम लूज करतो आणि दुसरा पार्टिकल मोमेंटम गेन करतो. असं कधीच होणार नाही दोघांनी मोमेंटम गेन केला. म्हणजे याचा आधी मोमेंटम 10 होता, याचा मोमेंटम 5 होता, धडकले तर आधी 10 आणि 5 15 होता ना, तर धडकून झाल्यावरती 10 वाला कमी होणार, 7 होणार समजा, तर 5 वाला वाढून 8 होणार. सो 7 न 5 परत 15. सो एक पार्टिकल विल लूज मोमेंटम, अदर विल गेन मोमेंटम. तर इथे नेगेटिव्ह साईन म्हणजे या पार्टिकलनी मोमेंटम लूज केला आहे. ओके, नेगेटिव्ह साईन इंडिकेट्स मोमेंटम इज लॉस्ट बाय पार्टिकल. मग कोण गेन करेल रे? कोलिजन तर इलॅस्टिक झालंय, कोण गेन करणार आहे? तर तो ज्याला धडकलाय तो गेन करणार आहे. म्हणजे हा धडकलाय वॉलला, देअरफोर वॉल PQRS गेन्स प्लस 2MU1 आय कॅप मोमेंटम. आता तुम्ही म्हणाल सर वॉलनी मोमेंटम गेन केलं तर वॉल मूव्ह होणार आहे का? तर वॉल मूव्ह नाही होणार, कारण की वॉलचं मास पार्टिकलच्या मासच्या कंपॅरिझनमध्ये खूप लार्ज आहे. बट त्यांनी मोमेंटम गेन केला आहे, म्हणजे खूप सारे मोमेंटम जेव्हा तो गेन करायला लागेल तेव्हा तो त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट होईल, तेव्हा इट विल स्टार्ट व्हायब्रेट होईल तो, बरोबर ना? वेन व्हेरी लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स विल हिट. तुम्ही इमॅजिन करा ना, वॉल आहे आणि वॉलवरती तुम्ही टेनिस बॉल जोरात मारताय कंटिन्युअसली. सो वॉलवरती पण मोमेंटम धडकला, तो धडकून बॉल मागे आला की वॉलवरती पण एक मोमेंटम गेन केलाच आहे वॉलनी, बट तो ॲब्झॉर्ब होऊन जातो. तसंच इथे वॉलवरती पण मोमेंटम गेन होणार आहे प्लस 2MU1 आय कॅपचा. कितीचा? एवढाच, फक्त पॉझिटिव्ह 2MU1 आय कॅप एवढा मोमेंटम वॉलनी गेन केला आहे. आता आपल्याला मेन टार्गेट आपला काय आहे की वॉलवरचा फोर्स काढायचा आहे. अँड ॲज वी नो, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ,
न्यूटन्स सेकंड लॉ, according to Newton's second law, force is nothing but rate of change of linear momentum. Force is rate of change of linear momentum. We have calculated की how much momentum has changed वॉलचा मोमेंटम किती चेंज झाला आपण कॅल्क्युलेट केलं, बट तो किती टाइम नंतर सारखा सारखा चेंज होतोय तर बघा तुम्ही नीट. आता हा टाइम काढण्यासाठी आपण एक इथे वेगळं फिगर ड्रॉ करून तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. हा टाइम कॅल्क्युलेट कसा करणार आहे बघा. या वॉलवरती हा पार्टिकल जो आहे तो पार्टिकल जाऊन PQRS वर धडकेल, रिव्हर्स जाईल, या मागच्या वॉलवर धडकेल, परत रिव्हर्स येऊन धडकेल. तुम्ही म्हणा सर मध्ये दुसऱ्या कुठल्या मॉलिक्युलला धडकणार नाही का तो, तर आपण असं अज्युम केलं की व्हेरी लो प्रेशर आहे, त्यामुळे मॉलिक्युलचं धडकणं इथे निग्लेक्ट करतो आपण. सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन, सी दिस पार्टिकल विल गो अँड हिट दिस वॉल. आता इथून जेव्हा त्यांनी हिट केलंय तिथून आपण टायमर ऑन करूयात. टायमर ऑन केला तर हा पार्टिकल मागे जाईल, याला धडकेल आणि परत इथे येईल आणि नंतर धडकेल. सो दोन धडकच्या मधला टाइम काय, दोन धडकच्या मधला टाइम जो आहे तर टाइम इज इक्वल टू, तो तर कॉन्स्टंट स्पीडनी चाललाय का, त्याची स्पीड कॉन्स्टंट आहे. स्पीड त्याची किती आहे u1, पुढे पण जाताना u1, स्पीड कॉन्स्टंट आहे. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. सो मी असं म्हणू शकतो का की दोन धडकच्या मधला टाइम आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड l मागे जाण्यासाठी आणि परत पुढे येण्यासाठी l, 2l एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करतो तो येऊन जाऊन, डिवायडेड बाय स्पीड u1 एवढा टाइम लागतो तो. सो आय कॅन डायरेक्टली से दॅट अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ वी नो दिस. ठीक आहे, मी डायरेक्टली लिहितो देअरफॉर टाइम टेकन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज किती येईल रे, डेल्टा टी इज इक्वल टू 2l, दोनदा डिस्टन्स कव्हर करावं लागेल अपॉन त्याची स्पीड u1 आहे. अजूनही पार्टिकल 1 वरतीच आपली गाडी अडकली. n नंबर ऑफ पार्टिकल्स होते, त्याच्यातला पहिल्यावर फोकस केला, त्या पहिल्यावरच्याही पहिल्या कॉम्पोनंटवर फोकस केला, त्याचा मोमेंटम काढला, चेंज इन मोमेंटम किती झाला, मग नेगेटिव्ह झाला कारण की त्यांनी लूज केला, मग तेवढा मोमेंटम वॉलने गेन केला. आता वॉल एवढा मोमेंटम किती टाइम नंतर गेन करतो हे आपण काढतोय, म्हणजे फोर्स काढतोय. आणि जर मी हा डेल्टा टी इथे टाकला ना तर आय विल गेट फोर्स ॲक्टिंग, व्हॉट आय विल गेट, फोर्स ॲक्टिंग ऑन द वॉल बिकॉज ऑफ फर्स्ट पार्टिकल. पहिल्या पार्टिकलचा फोर्स येतो, तो किती येईल पहिल्या पार्टिकलचा फोर्स, चेंज इन मोमेंटम 2mu1, आय कॅप सोडून देऊयात, आणखी माहिती एक्स ॲक्सिसच्या लॉंग लागतोय, डिवायडेड बाय 2l बाय u1. 2 गेला, u1 एकदम वर जाईल, m/l u1 स्क्वेअर. हा झाला या वॉल PQRS वरती ॲक्ट होणारा फोर्स. PQRS वरती ॲक्ट होणारा फोर्स झाला एका पार्टिकलमुळे. एवढाच फोर्स या वॉलवरती पण ॲक्ट होणार आहे, आणखी तिकडे पण तीच स्टोरी आहे. आपण फक्त ही स्टोरी लिहिली आहे, तिथं पण तीच स्टोरी आहे, सगळ्यांची तीच स्टोरी आहे. mu1 स्क्वेअर बाय l. आता जर आपल्याला आता बघा एक पार्टिकलच्या एका कॉम्पोनंटवरती फोकस करून आपण स्टोरी संपवली आहे. आता आपण जस्ट सिमिलरली लिहायचं आहे. देअरफॉर मला सांगा सगळ्या मॉलिक्यूलमुळे टोटल फोर्स किती लागेल. आता फोर्स तर डायरेक्टली ॲड करता येतो कारण की पॅरलल असतील तर. सो सगळ्या एक्स डिरेक्शनवाल्या पार्टिकलचे फोर्स आपण ॲड करून टोटल त्याला एफएक्स म्हणूयात. सो सगळा टोटल एक्स डिरेक्शनमधला फोर्स किती असेल तर पहिल्या पार्टिकलसाठी असं आलंय m/l u1 स्क्वेअर. दुसऱ्या पार्टिकलसाठी काय येईल रे, C2 वाल्यासाठी पण त्याचा एक्स कॉम्पोनंट u2i असेल. मग सगळं सेम राहील, फक्त u1 च्या जागी u2 राहील कारण की आपण एक्स कॉम्पोनंट काढतोय. सो त्याच्यामध्ये पण m/l असेलच ना, म्हणून मी तो m/l कॉमन घेतो, u2 स्क्वेअर. तसंच तिसऱ्या पार्टिकलसाठी m/l u3 स्क्वेअर, m/l कॉमन घेतला u3 स्क्वेअर. असं करत करत un स्क्वेअर. दिस विल बी द फोर्स ॲक्टिंग ऑन द वॉल PQRS एक्स डिरेक्शनमध्ये बिकॉज ऑफ ऑल द पार्टिकल्स. आणि तसाच मी आता वाय डिरेक्शन आणि झेड डिरेक्शनमधला फोर्स बिंदास्त काढू शकतो कारण की मला समजलं आता हे गेम काय आहे. हा m/l u च्या ऐवजी v येणार आहे, v1 स्क्वेअर, v2 स्क्वेअर, v3 स्क्वेअर अप टू vn स्क्वेअर. आणि तसंच झेड डिरेक्शनचा काढताना m/l कॉमनच राहणार आहे, w1 स्क्वेअर, w2 स्क्वेअर, w3 स्क्वेअर अप टू wn स्क्वेअर. तिन्ही डिरेक्शनमध्ये एक्सचा फोर्स मिळाला, वायचा फोर्स मिळाला आणि झेडचा फोर्स मिळाला. तुम्ही म्हणाल सर प्रेशर काढायचं आपल्याला, टोटल फोर्स ॲड करून टाकूयात. तर फोर्स ॲड होत नाहीत,
डायरेक्टली, ते स्केलर्स, ते वेक्टर्स आहेत. सो हा फोर्स आणि हा फोर्स ॲड नाही होणार. ठीक आहे, यू हॅव टू रिझॉल्व देम, ॲड देम, पण तसल्या भानगडीत पडायचंच नाही आपल्याला. आपण त्यांना पहिलं काम काय करू की त्यांना आपण स्केलर करून टाकू, म्हणजे त्यांना पहिलं प्रेशर करून टाकू. सो लगेच मला सांगा इथे प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिसचा फॉर्म्युला काय येईल. तर मला काय करावं लागेल, फोर्स जो ॲक्ट होतो एक्स ॲक्सिसच्या अलॉंग, म्हणजे या वॉलवरती किंवा मागच्या वॉलवरती पी क्यू आर एसवरती एवढा फोर्स ॲक्ट होतो ना, त्याच्यावरती किती प्रेशर ॲक्ट झाला म्हणजे एक्सच्या अलॉंग, तर याला डिवाइड बाय एरिया करा. कशाने डिवाइड करा, एरिया ऑफ दिस वॉलने डिवाइड करा. किती रे एरिया, एरिया तर L² आहे, करा डिवाइड L². L² डिवाइड केलं तर तुम्हाला समजेल जरा की हे सगळं तसंच राहणार आहे, फक्त L m/L अपॉन L² मुळे हा काय होईल, हा असा बनेल का, प्रेशर अलॉंग एक्स असा बनेल का, m/L³ उरलं सुरलं तसंच हे सगळं U1² U2² UN². जागा नसेल तर U1 U2 UN संपवून टाकायचा विषय. मी तर इथे जागा होती म्हणून U1 U2 U3 लिहिलंय. आता तसंच वाय डिरेक्शनच्या वॉलवरती किती फोर्स असेल माहिती आहे, प्रेशर करायचं आपल्याला, डिवाइड बाय एरिया करा, डिवाइड बाय एरिया. इफ आय डिवाइड बाय एरिया आय विल गेट प्रेशर अलॉंग वाय ॲक्सिस, आणि प्रेशर अलॉंग वाय ॲक्सिस किती मिळेल, m/L³ V1² V2² VN². आणि डायरेक्टली आता मी लिहितो प्रेशर अलॉंग झेड ॲक्सिस काय असेल, m/L³ W1² W2² अप टू WN². दिस इज वॉट यू गेट. तिन्ही डायरेक्शनचे प्रेशर, एक्सचं प्रेशर, वायचं प्रेशर अपवर्ड आणि झेडचं प्रेशर. बट प्रेशर बिंग अ स्केलर एक्समध्ये पण सेम राहणार, वायमध्ये पण सेम राहणार, झेडमध्ये पण सेम राहणार. म्हणजे रियालिटी अशी आहे की बाबा तिन्ही प्रेशर सेमच असले पाहिजे, तिन्ही प्रेशर सेमच असले पाहिजे. टोटल प्रेशर ऑफ द गॅस म्हणजेच PX म्हणजेच PY म्हणजेच PZ पाहिजे. सो तुम्ही म्हणाल सर याच्यातला कुठला पण एक उचलू, हा आपला फॉर्म्युला बनला, तर मी म्हणेल बरोबर, कुठला पण एक उचला आपला फॉर्म्युला झाला. बट प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही समजा फक्त पहिला घेतला आणि म्हणाल सर हा प्रेशरचा फॉर्म्युला, त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये फक्त एक्स कॉम्पोनंट्स आहेत. तुम्ही म्हणाल हा घेऊयात, त्याच्यात फक्त वाय आहेत आणि यात फक्त झेड आहेत. सो आपल्याला असा एखादा फॉर्म्युला पाहिजे ज्याच्यात तिन्ही कॉम्पोनंट आहे. सो मी काय करीन, मला माहिती आहे तिन्ही इक्वल आहेत, तर मी काय करीन, आय विल से दॅट टोटल प्रेशर ॲक्च्युअलमध्ये या तिघांची ॲडिशन अपॉन 3 आहे. एकानं एकच झालं ना. समजा तिघं पण व्हॅल्यू 10 10 10 असेल, 10 पास्कल 10 पास्कल 10 पास्कल. सो मी असं लिहू शकतो इट इज 10 + 10 + 10/3. ॲव्हरेज आउट केले मी. असं केल्याने सगळे कॉम्पोनंट वापरले जातील ना, एक्स वाय झेड सगळे वापरले जातील. अँड वेन आय विल डू दिस थिंग, ॲड करा, ॲड करताना व्हॉट इज कॉमन, नीट बघा, ॲड करताना कॉमन काय येईल, m/L³ तिघांकडे आहे. सो m/L³ तिघांकडे आहे, हा 3 पण बाहेर आहे, नो प्रॉब्लेम. आता फक्त ॲड करायचे आहेत, पहिले पहिले पहिले, दुसरे दुसरे दुसरे, तिसरे तिसरे तिसरे, शेवटचे शेवटचे शेवटचे. थोडा विचार करूयात, व्हॉट इज U1² + V1² + W1². असं काही कुठे शिकल्यासारखं वाटतंय का ह्याच्याकडे बघून, की बाबा व्हॉट इज U1² + V1² + W1². तुम्ही जर काही खरंच 11वीत वेक्टर्स नीट केला असेल तर तुम्हाला आठवेल की इट इज C1². बिकॉज C1चा मॅग्निट्यूड इज ॲक्च्युअली गिवन बाय √of U1², V1² W1². So if I square both sides, it will become C1² is equal to this. So the first thing, अख्खा जो प्रकार आहे that is C1² प्लस सेकंडचा काय येईल रे, C2², C3² up to CN². This is the formula of pressure. आणि ह्याच्यात एक छोटासा आपल्याला फायनल टच द्यायचा आहे, त्याला एक नाव आहे, ती नाव देऊन वी विल एंड दिस डेरिवेशन. बट आय होप इथपर्यंत तुम्हाला डेरिवेशन जरी कळालं असेल तर मी हे रब करून परत एक्सप्लेन करीन ह्याच्या पुढे काय आहे, कारण की ते खूप खिचडी होऊन जाईल. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे प्रेशर इक्वेशनमध्ये हे समजलं पाहिजे. प्रेशर ऑफ द गॅससाठी आपण बेसिक काही इन्ग्रेडियंट बनवले, त्यानंतर आपण सगळ्या मॉलिक्युलची स्पीड लिहिली इथे, आणि नंतर त्याच्यातलं फक्त पहिल्या मॉलिक्युलवर फोकस केला, त्या पहिल्या मॉलिक्युलच्याही पहिल्या कॉम्पोनंटवर फोकस केला, त्याचा लिनियर मोमेंटम काढला, धडकण्याच्या आधी धडकून झाल्यावरचा मोमेंटम काढला, आणि मग नंतर चेंज इन मोमेंटम काढला. एकदा चेंज इन मोमेंटम काढला की नंतर आपल्याला कळालं मोमेंटम नेगेटिव्ह आला आहे. मग नेगेटिव्ह आला आहे म्हणजे काय, नेगेटिव्ह आला आहे म्हणजे मोमेंटम लूज केला आहे पार्टिकलनी, त्याचा अर्थ मोमेंटम त्यांनी गेन केला असेल वॉलनी. सो वॉलचा मोमेंटम गेन लिहिला.
मग तो मोमेंटम सारखा सारखा किती वेळानंतर गेन होतोय त्याचा टाइम काढला आणि रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढला, म्हणजे फोर्स मिळाला. हा तर पहिल्या पार्टिकलच्या पहिल्या कॉम्पोनंटचा होता, म्हणून मी सगळ्या पार्टिकलच्या पहिल्या कॉम्पोनंटची फोर्स ॲड करून त्याला एक्स डिरेक्शनचा फोर्स नाव दिलं. तसंच वाय तसंच झेड. फोर्सेसला ॲड करता येत नव्हतं म्हणून त्यांना प्रेशर्समध्ये कन्वर्ट केलं एरियाने डिवाइड करून, ज्यांच्या समोर ते परपेंडिक्युलर आहेत. प्रेशर मिळाल्यानंतर आपल्याला रिअलाइज झालं अरे प्रेशर तर स्केलर आहे, सगळ्या डिरेक्शनमध्ये सेम असते, सो सगळे प्रेशर इक्वल. मग या फॉर्म्युलाने आपण ॲड केलं. आता ह्याच्या पुढे काय, टू बी कंटिन्यूड. ठीक आहे, म्हणजे टू बी कंटिन्यूड म्हणजे मी आता हे पुसणार आणि नंतर एक्सप्लेन करणार. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही हे लिहून घ्या अँड देन वी विल सी द नेक्स्ट पार्ट. ओके, सो इथपर्यंत आपण डिराईव्ह केला आहे. आता याच्या पुढे जो आहे तो फक्त 2च पॉईंट्स आहेत की याचा फॉर्म्युला एक्झॅक्टली लिहायचा कसा आहे. पण ते समजण्यासाठी काही बेसिक्स आहेत जे आपल्याला शिकावे लागतील. ठीक आहे, आपल्या बुकमध्ये डायरेक्टली तर दिलं नाही आहेत, बट वी मस्ट नो दीज सम बेसिक कॉन्सेप्ट. स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स म्हणून एक सब्जेक्ट आहेत, त्याच्यातले आहेत की जर काही आपण खूप लार्ज नंबर ऑफ बॉडीज बरोबर डील करत असू तर त्यांच्यात काही टर्म्स असतात जे आपल्याला माहिती पाहिजेत. जसं की समजा एक बॉक्समध्ये खूप सारे पार्टिकल्स आहेत, गॅस मॉलिक्युल्स आहेत, आणि प्रत्येक गॅस मॉलिक्यूल वेगवेगळ्या स्पीडने इकडे तिकडे चालला आहे, C1 C2 C3 C4. तर त्याच्या स्पीड्स जे आहेत समजा C1 C2 C3 C4 C5 असे CN सगळ्यांच्या स्पीड वेगवेगळ्या असतील. तर हे कसलं नोटेशन आहे, तर याला म्हणतो आपण त्याचा ॲव्हरेज स्पीड किंवा मीन स्पीड. ही मीन स्पीडचं नोटेशन आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय असेल, सगळ्यांची ॲडिशन डिवायडेड बाय n. हा त्याचा फॉर्म्युला बनतो. मीन स्पीड किंवा मीन वेलॉसिटी आपण त्याला म्हणू शकतो. मीन वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आहे. कधी कधी काही ठिकाणी आपल्याला मीन स्क्वेअरचा लागतो. मीन कोणाचा लागतो, वी नीड द मीन ऑफ स्क्वेअर. आपल्याला स्क्वेअर वेलॉसिटीजचा मीन लागतो. म्हणजे सगळ्यांचा स्क्वेअर करा म्हणजे समजा या बॉक्समध्ये हा 1 मीटर पर सेकंडनी चालला आहे, दुसरा पार्टिकल 4 मीटर पर सेकंडनी चालला आहे, तिसरा पार्टिकल 5 मीटर पर सेकंडनी चालला आहे, चौथा पार्टिकल समजा 3 मीटर पर सेकंडनी चालला आहे. आणि तुम्हाला सांगितलं या 4 पार्टिकलचा मीन स्पीड काढा. मीन स्पीड, तर मीन स्पीड तुम्ही लगेच सांगाल 1 + 3 + 4 + 5. सगळ्या स्पीडला तुम्ही ॲड केलं डिवायडेड बाय 1 2 3 4. 4 पार्टिकल आहेत, डिवाइड बाय 4 केलं तुम्ही, तुमचं उत्तर आलं 9 + 10 13/4. तुमचं उत्तर आलं 13/4 मीटर पर सेकंड इज युअर मीन वेलॉसिटी. बट मीन वेलॉसिटी झाली. आता व्हॉट इज द मीन स्क्वेअर वेलॉसिटी. मीन ऑफ स्क्वेअर वेलॉसिटी म्हणजे काय, मीन ऑफ स्क्वेअर म्हणजे काय, तर सगळ्यांचे स्क्वेअर करा बरं आधी. 1 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर आणि 5 स्क्वेअर. सगळ्यांचे स्क्वेअर केले मी. 1 9 16 25. सो दिस इज 51. सगळ्यांचे मी स्क्वेअर करून ॲड केलं. पहिलं सगळ्यात काय केलं, सगळ्यांचे स्क्वेअर करून ॲड केलं. आणि जर याला मी ॲव्हरेज आउट करायला गेलो, ॲव्हरेज आउट कसं करणार, मी डिवाइड बाय 4 करावं लागेल मला, कारण की 4 पार्टिकल्स आहेत. सो 4ने डिवाइड केलं तर 12 पॉईंट समथिंग येईल. तर ही झाली माझी स्क्वेअर्सचा ॲव्हरेज आहे. हा कोणाचा ॲव्हरेज आहे, हा स्क्वेअर्सचा ॲव्हरेज आहे. ठीक आहे. सो दुसऱ्या प्रकारची वेलॉसिटी जी असते त्याला आपण म्हणतो मीन स्क्वेअर वेलॉसिटी. बट मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा काही फारसा यूज नाही आहे आपल्याला, कारण की प्रॉब्लेम काय की स्क्वेअर करून ॲड केलं ना तर नंबर 12 मिळतोय. बघा ना ॲव्हरेज काय येतोय, साधारणतः ॲव्हरेज येतोय 3.25 ॲव्हरेज येतोय. हा 12 खूप मोठा झाला. इनफॅक्ट ह्याचं युनिट पण मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर सारखं राहणार डायमेन्शनली चेक केलं तर, स्क्वेअरची ॲडिशन. सो आपण मीन स्क्वेअर जास्त वापरत नाही. बट हा याचा रूट काढला जर काही मी, याचा जर रूट काढला तर खूप महत्त्वाची क्वांटिटी मिळते. दॅट महत्त्वाची क्वांटिटी इज कॉल्ड ॲज रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. काय म्हणतो आपण त्याला, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. त्याचा फॉर्म्युला काय बनेल, तर रूट काढा C1 स्क्वेअर C2 स्क्वेअर C3 स्क्वेअर अप टू CN स्क्वेअर बाय nचा. याला म्हणतो आपण रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. यालाच डिनोट करतो आपण CRMSनी. कशाने डिनोट करतो, CRMSनी. सो CRMS जो रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी आहे ना, याचा फॉर्म्युला हा आहे C1 स्क्वेअर C2 स्क्वेअर अप टू CN स्क्वेअर बाय n. त्यामुळे मला इथे CRMS इंट्रोड्यूस करायचं समहाव. तर मी काय करू शकतो बघा, दोन्हीकडे स्क्वेअर करतो मी. दोन्हीकडे स्क्वेअर केल्याने काय होईल, हा स्क्वेअर बनेल, हा रूट निघून जाईल, रूट निघून गेला. आणि आपल्याला जो प्रकार आहे दिसतो इथे, तो अख्खाच्या अख्खा प्रकार इथे कशाने रिप्लेस करू शकतो मी, n × CRMSने लिहू शकतो मी त्याला. सो लास्ट स्टेपमध्ये काय करायचं, m/3l³ n × CRMS स्क्वेअर. दॅट्स इट. दिस इज अवर आन्सर ऑफ प्रेशर इक्वेशन. आय विल राईट ऑल द वर्जन्स, त्याचे सगळे वर्जन जेवढे प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत लिहितो इथे मी. पहिला वर्जन बघा, P = nm CRMS स्क्वेअर बाय 3 व्हॉल्यूम. L³ व्हॉल्यूम आहे ना क्यूबचा,
हा पहिला व्हर्जन झाला. ह्याचा दुसरा व्हर्जन असा लिहू शकतो मी, एन इंटू एम. आठवते का एन इंटू एम काय होतं, तर मास ऑफ द होल गॅस होता. सो एम CRMS² बाय 3V. आणि तिसरा व्हर्जन बघा काय, हा 1/3 तर आहे, ठीक आहे, 1/3 तर सगळीकडे होता, बट मास बाय व्हॉल्यूम डेन्सिटी असतो. सो रो डेन्सिटी इंटू CRMS². हे तिन्ही व्हर्जन्स आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना. बट ह्याच्याबरोबर मी तुम्हाला चौथा व्हर्जन देतो जो तुम्हाला आधीच माहिती होता, nRT/V. PV = nRT वरनं बनवलं आहे मी हा. सो हे 4 व्हर्जन्स तुम्हाला प्रेशरची माहिती असतील तर प्रेशर रिलेटेड तुम्ही कोणताही क्वेश्चन कधी पण सॉल्व्ह करू शकता, हे 4 व्हर्जन माहिती असतील तर. इनफॅक्ट 1 व्हर्जनवरनं दुसरा व्हर्जन माहीत असणं किंवा डिराईव्ह करणं खूप सिंपल आहे. सो एकच तुम्ही लक्षात ठेवला आणि डिराईव्ह करत असाल तरी चालेल, बट आय वुड रेकमेंड प्रॅक्टिस करून करून सगळेच लक्षात राहणार आहेत तुम्हाला. जसं तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला विचारला मी, mv²/r, तर एकच येतो का तुम्हाला, नाही, तिन्ही येतात. mv²/r, mr², mv⍵, येतात ना का नाही येत, येत असतील. तसेच आपल्याला याचे पण तिन्ही व्हर्जन माहिती पाहिजे. तुम्हाला प्रत्येक व्हेरिएशन माहितीच पाहिजे, ठीक आहे. जसं की तुम्हाला हीट इन रेझिस्टर विचारलं, हीट एमिटेड इन रेझिस्टर I²RT, VIT, V²/RT, हे त्याचे 3 व्हर्जन झाले. सेंट्रिपिटल फोर्सचे सांगितले मी तुम्हाला, हे 3 झाले. मग पुढे जाऊन तुम्हाला कॅपॅसिटरमध्ये येईल ½ CV², ½ QV, ½ Q²/C. हे तुम्हाला सगळे व्हर्जन्स माहिती असतील तर टाईम वाचतो, ऑन द स्पॉट डिराईव्ह करत बसावं लागत नाही. CETला टाईमचा खूप मारामारी असते, CETमध्ये टाईम पुरत नाही, ठीक आहे. सो लक्षात ठेवा. सो हे झाले प्रेशरचे इक्वेशन्स. हा झाला काही कॉन्सेप्ट, CRMSचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता, दॅट्स इट. सो तुम्ही हे एक्स्ट्रा म्हणून लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. आपण याच्या पुढचा पार्ट बघणार आता की CRMS नक्की कसा कॅल्क्युलेट करायचा आहे आणि CRMSचा टेम्परेचर बरोबर काय डिपेंडन्स आहे, ठीक आहे. सो वी विल गो इन टू दॅट डिटेल नाव. सो राईट दिस थिंग डाऊन अँड देन वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट पार्ट. ओके, सो आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. आणि आपण बघूयात त्याचा डिपेंडन्स काय आहे टेम्परेचर बरोबर, तो कसा रिलेटेड आहे. सो लेट्स सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ रूट मीन स्क्वेअर. आपण ऑलरेडी फॉर्म्युलाचा बघितला आहे, बट त्याचं टेम्परेचर बरोबर रिलेशन काय आहे. तर बेसिकली तुम्हाला माहिती आहे प्रेशरचं इक्वेशन काय असतं, 1/3 NmC² CRMS²/V. तुम्हाला हे इक्वेशन माहिती आहे, मी ह्याला इक्वेशन नंबर 1 लिहितो. तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन पण माहिती आहे, PV = nRT. सो मी P = nRT/V लिहितो. सो तुम्ही दोघांना कम्पेअर केलं तर दोघांकडे सेम काय रे, हा व्हॉल्यूम वरती ढकलला तर PV = हे बनतं आहे, हा व्हॉल्यूम वरती ढकलला तर PV = हे बनतं आहे. सो दोघांचे राईट हँड साईड्स मी जर काही कम्पेअर केले तर मला काय मिळेल बघा, 1/3 NmCRMS² = nRT असा बनेल. ॲज वेल ॲज मी इथे ॲक्च्युअलमध्ये हा फॉर्म्युला नव्हता वापरला पाहिजे, बट वापरला तरी काही लोड नाही आहे. हा फॉर्म्युला नव्हता वापरला पाहिजे, बट जरी वापरला आहे तरी काहीही लोड नाही आहे, ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये जर काही मी M वापरला असता तर इझी झालं असतं माझं पुढे डेरिवेशन. M म्हणूयात आपण. देअरफॉर एकच टर्म बनला आणि CRMS ची व्हॅल्यू काय बनेल आता, CRMS² विल बी, हा 3 वर जाईल, 3nRT/ खाली जाईल M. अँड CRMSचा फायनल आन्सर काढण्याच्या आधीची स्टेप बघा, रूट घेतला दोन्हीकडे, 3nRT/M. बट तुम्हाला आठवते का नंबर ऑफ मोल्स काय असतं, नंबर ऑफ मोल्सला आपण असं लिहितो ना, गिवन वेट गिवन मास ऑफ द गॅस डिवायडेड बाय इट्स मॉलिक्युलर मास. म्हणजे जर काही फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं की तुमच्याकडे आहे 128 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. किती ऑक्सिजन आहे, 128 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन आहे. किती मोल आहे तुमच्याकडे, तर तुम्ही काय करणार, ऑक्सिजनच्या मासला त्याच्या मॉलिक्युलर मासने डिवाइड करणार, जो आहे 32. सो तुम्हाला लगेच कळेल सर हा 4 मोल आहे. मग तुम्ही कसं कॅल्क्युलेट करता, अख्खं मास जे आहे दिलं आहे क्वेश्चनमध्ये ते लिहिता, डिवाइड बाय मॉलिक्युलर मास करता, तर नंबर ऑफ मोल मिळतात. तसंच मी इथे नंबर ऑफ मोलच्या जागी हा फॉर्म्युला रिप्लेस करतो. सो अंडर रूट काय बनेल रे, 3 मास अपॉन मॉलिक्युलर मास RT/M. अरे हा M आणि M तर गिवन मासच कॅन्सल झाले. सो झालं फायनल फॉर्म्युला जो CRMSचा बनतो तो असतो अंडर रूट काय राहतो बघा, 3RT/M0. हा फॉर्म्युला असतो रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी कोणत्याही गॅसची कोणत्याही टेम्परेचरला. एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो, हायड्रोजनची RMS स्पीड काय असेल अर्थवरती, हायड्रोजनची RMS स्पीड काय असेल. तर हायड्रोजन जो काही एअरमध्ये आत्ता फिरतोय
त्याची आर एम एस स्पीड काय असेल, अज्युमिंग करू की आयडियल गॅस आहेत हायड्रोजन, तर काय येईल बघा त्याची स्पीड, √3 आर असतो 8.314, अर्थवरती टेम्परेचर 300 केल्विन असतं, साधारणतः 27-28 डिग्री टेम्परेचर असतं, डिवायडेड बाय हायड्रोजनचं मास तर 2 ग्रॅम आहे, ग्रॅम म्हणजे 10⁻⁻³ हे हायड्रोजनचं वजन, हायड्रोजनचा मॉलिक्युलर वेट झालं. सॉल्व्ह करूयात. हा 10⁻³ वरती गेला तर काय प्रकार आहे, 3 × 8.3 8 3 24 आणि उरला सुरला 25 × 300 10⁻³ वरती गेला तर 10⁻+3 झाला तो अपॉन 2. हा तर परफेक्ट स्क्वेअर आहे, सो याचा काही लोड नाही आहे, तो बाहेर जाऊ शकतो. हा परफेक्ट स्क्वेअर आहे का, नाही आहे, ह्याला 150 करतो मी, सो √25 × 150 × 10⁻³ प्रॉब्लेम असा आहे की हा 10⁻³ इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर, सो मी ह्याचा एक 0 त्याला देतो, ह्याचा एक 0 त्याला दिला ना की तो 10⁻⁴ झाला, म्हणजे तो रूटच्या बाहेर बनेल 10⁻², 25 रूटच्या बाहेर बनेल 5 आणि 15 रूटच्या बाहेर जाऊन काय बनेल, 15 तर 16च्या खूप जवळ आहे, सो मी 16 अज्युम करतो, तो बनेल 4, रफली 4 बनेल. सो आन्सर काय येते बघा, 4 5 20 × 10⁻², म्हणजे 2000 मीटर पर सेकंड. किती आली हायड्रोजनची स्पीड, 2000 मीटर पर सेकंड. 2000 मीटर पर सेकंड म्हणजे 2 किलोमीटर्स पर सेकंड. ही आहे हायड्रोजनची आर एम एस स्पीड अर्थवरती, अँड वी आर फॉर्च्युनेट. किती कमी आहे. ऑक्सिजनची थोडी अजून कमी असणार आहे, कारण की ऑक्सिजन तर 32 आहे. 32 म्हणजे डिवाइड बाय 16 है ना, 32 म्हणजे 16 टू जा 32 म्हणजे डिवाइड बाय 16, डिवाइड बाय 16 म्हणजे रूटच्या बाहेर डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4 किती येतं, 500 म्हणजे 0.5 किलोमीटर पर सेकंड. अँड वी आर फॉर्च्युनेट दॅट की अर्थवरती आर एम एस स्पीड ऑक्सिजनची कमी आहे, कारण की जर आर एम एस स्पीड ऑक्सिजनची जास्त असती अर्थवरती, जर जास्त असती आणि ती एस्केप वेलॉसिटी, अर्थची एस्केप वेलॉसिटी माहिती आहे का तुम्हाला, 11.2 किलोमीटर्स पर सेकंड, ह्यापेक्षा जास्त असते समजा गॅसचे स्पीड्स, तर पहिली गोष्ट अर्थवरती ॲटमॉस्फिअरच नसतं बनलं, अर्थवरती ॲटमॉस्फिअरच नसतं बनलं. अर्थवरती ॲटमॉस्फिअर का आहे, कारण की गॅसेसची आर एम एस स्पीड एस्केप वेलॉसिटीजपेक्षा कमी आहे. मूनवरती तुम्ही जाल तर मूनचं जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे आणि मूनवरती जर का तुम्ही एस्केप वेलॉसिटी बघितली तर तिथे हायड्रोजन नायट्रोजन कोणीच टिकू नाही शकत, कारण की तिकडची एस्केप वेलॉसिटी खूप कमी आहे, आर एम एस स्पीड ह्यांची जास्त गॅसेसची, सो इझिली एस्केप होतात. नो वन विल स्टे ऑन मून बिकॉज ग्रॅव्हिटी इज लो. सो दिस इज दी मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट की आर एम एस स्पीड एक्झॅक्टली काय असतं, आणि आर एम एस स्पीड कशावर डिपेंड करत आहे, फक्त आणि फक्त टेम्परेचरवरती आणि गॅसच्या टाईपवरती. हायड्रोजन म्हणलं की M0 चेंज होणार, टेम्परेचर तर फिक्स राहणार आहे, आपण टेम्परेचर चेंज करू शकतो आणि गॅसचा टाईप चेंज करू शकतो, हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन. सो हे दोन आपल्या हातात असतात. 3 आणि आरला तर कोणीच काही करू शकत नाही, 3 आणि आर कॉन्स्टंट आहेत. तुम्हाला CET मध्ये वापरताना तुम्ही 3 × आरला रफली 25 घेतलं तरी काही हरकत नाही आहे, तरीही काही हरकत नाही आहे. 3 आरला 25 घेऊ शकता तुम्ही. सो 25 × टेम्परेचर अपॉन मॉलिक्युलर मास. एक चूक होती मुलांकडनं की ते मॉलिक्युलर मास हायड्रोजनचा 2 टाकतात फक्त, ऑक्सिजनचा 32 टाकतात फक्त. हे विसरतात ते की अरे ते 2 ग्रॅम असतं, त्याला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करायला विसरू नका, बिकॉज फिजिक्समध्ये आपण SI युनिटमध्ये डील करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट आर एम एस वेलॉसिटी. आर एम एस वेलॉसिटीचा सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला जो दिसतोय वरती तो इथे मी एकदा समराईज करून देतो की तो फॉर्म्युला काय आहे. CRMS चा फॉर्म्युला आहे √3RT/m0. इनफॅक्ट असाच एक फॉर्म्युला मागच्या वर्षी आपण शिकलो होतो, तुम्हाला आठवत असेल तर, तो होता वेलॉसिटी ऑफ साऊंड. वेलॉसिटी ऑफ साऊंडचा तो फॉर्म्युला होता आणि तो फॉर्म्युला असा होता γ/ρ. हा लॅप्लासनी करेक्शन केलेला. न्यूटन म्हणला की असं पाहिजे, न्यूटन म्हणला असं पाहिजे आणि न्यूटनचं उत्तर आलं 279 मीटर पर सेकंड काहीतरी. त्याच्यामध्ये 16% एरर होता. सो न्यूटनचा क्लिअरली जे काही त्याचं अझम्पशन होतं ते चुकीचं होतं. लॅप्लासने त्याला करेक्ट केलं, त्याचं अझम्पशन जे चुकीचं होतं त्याला त्यांनी करेक्ट केलं आणि नंतर तो फॉर्म्युला एक्झॅक्टली मॅच होत होता 332 मीटर पर सेकंड बरोबर. ह्या फॉर्म्युलाला पण आपण टेम्परेचरच्या टर्म्समध्ये लिहिलं ना तर तो असा बनतोय √γ/RT/m0. सगळं सेम आहे एक्सेप्ट हा 3 हा गामा आहे. हा गामा जो प्रकार आहे ना तो आहे एडियाबॅटिक कॉन्स्टंट, जो आपण मे बी पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहे. एडियाबॅटिक कॉन्स्टंट आणि तो गॅसेससाठी वेगवेगळ्या गॅसेससाठी वेगवेगळा असतो. जसं की तो हायड्रोजनसाठी वेगळा असेल, कारण की हायड्रोजन डायॲटॉमिक आहे. डायॲटॉमिक म्हणजे त्याच्यात 2 मॉलिक्युल्स असतात, 2 ॲटम्स असतात मॉलिक्युलमध्ये. हिलियमसाठी वेगळा असेल, हिलियममध्ये एकच ॲटम असतो मॉलिक्युलमध्ये. तो CO2 साठी वेगळा असेल, तो NH3 साठी वेगळा असेल. सो प्रत्येक गॅससाठी तो गामा वेगळा असतो, बट तो कधीच 3 पेक्षा जास्त नसतो.
तो 3पेक्षा कमीच असतो. त्यामुळे मी याच्यातनं डोळे झाकून एक गोष्ट सांगू शकतो का की CRMS काही जरी झालं, स्पीड ऑफ गॅस काही जरी झालं तरी त्याच टेम्परेचरला साऊंडच्या स्पीडपेक्षा जास्त राहणार. सो ॲट अ गिवन टेम्परेचर, फॉर एक्झाम्पल रूम टेम्परेचरला साऊंडची स्पीड 332 आहे ना, तर तुम्ही कोणताही गॅस घेऊन या 332पेक्षा जास्तच असणार. तुम्ही कोणताही गॅस घेऊन या त्याच टेम्परेचरला त्याची स्पीड जास्त असणार, कारण की इथं 3 आहे, इथे गामा आहे. सो क्लिअरली आय कॅन राईट दॅट CRMS इज ग्रेटर दॅन C साऊंड ॲट सेम टेम्परेचर, सेम मीडियम, ऑब्वियसली. ओके, सो दॅट इज सम एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन विच वॉज गिवन इन द बुक. सो मी तिथे कवर केली आहे. मेन तर आहे हा फॉर्म्युला आणि ह्याचे ॲप्लिकेशन. आपण 2 ते 3 तगडेवाले क्वेश्चन सॉल्व्ह करू, म्हणजे तुम्हाला एक चांगला फील येईल CRMS सॉल्व्ह कसे करायचे क्वेश्चन, CRMS असतं काय आणि सॉल्व्ह कसे करायचे, आणि तुम्ही त्यात काय चुका करू शकता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो 3 प्रश्न आपण एकदम क्वालिटीवाले बघूया. कुठून कसे मी बनवीन क्वेश्चन, कारण की टेक्स्टबुकमध्ये असतील तर ते घेईन, नाही तर मी थोडेफार क्वेश्चन बनवूनच देईन तुम्हाला. ठीक आहे, लेट्स सॉल्व्ह दोज क्वेश्चन्स बेस्ड ऑन CRMS. ओके, सो CRMS वरती दीज आर सम क्वेश्चन्स. हे 3 क्वेश्चन्स आहेत. तुम्ही 1-2 मिनटं व्हिडिओ पॉज करून ट्राय करा, टाईम द्या चांगला ह्याच्यावरती, आणि नंतर मी तुम्हाला ह्याचे आन्सर्स डिस्कस करणार आहे. ओके, सो टेक सम टाईम, पॉज द व्हिडिओ, पूर्ण तुम्हाला स्क्रीन विजिबल असेल. ठीक आहे, देन आफ्टर सॉल्विंग इट आय विल टेल यू दी आन्सर्स. हा दोन्ही क्वेश्चनचे आन्सर्स काढायचे आहेत. हा MCQ आहे, या मधलावाला MCQ आहे. ठीक आहे, ओके, सो आपण सोल्युशन्स बघूया याचे. पहिलावाला बघा, इफ द टेम्परेचर ऑफ H2 हायड्रोजन गॅस इज 27 डिग्री सेल्सियस, इट्स RMS स्पीड इज C, त्याची स्पीड C आहे 27. ॲट वॉट टेम्परेचर द RMS स्पीड विल डबल. आता नॉर्मली काय होतं की आपण RMS स्पीडचा फॉर्म्युला बघितला तर त्या फॉर्म्युलावरनं समजतं आपल्याला की तो टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, अंडर रूट टेम्परेचरला. सो कोणालाही असं वाटू शकतं की चला टेम्परेचरला आपण ह्याला डबल करायचं आहे ना, ह्याला डबल करायचं म्हणजे याला 4 पट करावं लागेल, याला डबल करायचं आहे तर याला 4 पट 4 टाइम्स करावं लागेल तरच हा डबल होईल, याला ट्रिपल करायचं याला 9 टाइम्स करावं लागेल. तर हे बरोबर वाटणं एकदम नॉर्मल आहे, बिलकुल टेन्शन घेऊ नका, असंच वाटलं पाहिजे. हे डबल तर हे 4 टाइम्स, ह्याला ट्रिपल करायचं त्याला 9 टाइम्स करावं लागतं. बट एक प्रॉब्लेम असा आहे की याला डबल करायला सांगितलं तुम्हाला, तर ह्याला तुम्ही 4 टाइम्स करताना तुम्ही ह्याला 4ने मल्टिप्लाय नका करू, कारण की ते केल्विनमधलं टेम्परेचर 4 टाइम्स करू शकतो आपण, नॉट डिग्री सेल्सियस. हे आयडियल गॅस इक्वेशनवरून आणलेलं आहे. सो बऱ्याच जणांनी ह्याला इंटू 4 केला असेल आणि आन्सर लिहिला असेल 108 डिग्री सेल्सियस, तर त्यांचं रॉंग आहे. नेवर मल्टिप्लाय डिग्री सेल्सियसला इंटू 4, नो. फर्स्ट कन्वर्ट इंटू केल्विन, 300 केल्विन झाला तो, आता इंटू 4 करा, आपला आन्सर आहे 1200 केल्विन. ॲट 1200 केल्विन स्पीड ऑफ RMS, स्पीड ऑफ हायड्रोजन विल बिकम डबल, बिकॉज टेम्परेचर बिकम्स 4 टाइम्स. हा 4 टाइम्स झाला तर हा डबल झाला पाहिजे. जर तुम्हाला विचारलं असतं की व्हेन इट विल बिकम ट्रिपल, तर तुम्ही म्हटलं असतं 9 टाइम्स, म्हणजे 309 जा 2700 केल्विनला, अँड सो ऑन. इज इट क्लिअर? हा क्वेश्चन मी त्यासाठी घेतला की जे लोक डिग्री सेल्सियस घेणारे आहेत त्यांना समजलं पाहिजे म्हणून. आता हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन चांगलाच कन्सेप्च्युअल होता. काय क्वेश्चन होता? ऑक्सिजन गॅस ठेवला आहे 300 केल्विनला, RMS स्पीड C आहे. ठीक आहे, व्हॉट हॅपन्स टू RMS स्पीड सडनली if the molecules dissociate into oxygen atoms and temperature is doubled. सो फॉर्म्युलामध्ये काही फरक पडतोय का बघूयात. आपण फॉर्म्युला लिहून बघूयात. 3RT/m0. या फॉर्म्युल्यामध्ये जर हा पूर्ण घटना घडली त्याच्यात कोणाला काही फरक पडतोय का? 3ला काही फरक पडेल का रे? 3ला या 4च्या ऐवजी 10 लाईनचा क्वेश्चन दिला तरी 3ला 3च राहणार आहे, तो कॉन्स्टंट राहणार आहे. R पण तसाच. सो 3 आणि Rला तर काहीच फरक पडत नाही, आधी जेवढा आहे तेवढाच राहणार आहे. टेम्परेचर ते म्हणतात डबल झालं आहे. ठीक आहे, म्हणजे इथं न्यूमरेटरमध्ये एक 2चा फॅक्टर आला आहे, न्यूमरेटरमध्ये 2चा फॅक्टर आला आहे. ठीक आहे, व्हॉट इज हॅपनिंग टू द मॉलिक्युलर वेट? काही मॉलिक्युलर वेटमध्ये काही चेंज झाला आहे का? तर मॉलिक्युलर वेटमध्ये चेंज 2 रिझनमुळे होऊ शकतो. एक तर गॅसच चेंज झाला, ऑक्सिजनचा नायट्रोजन, ऑक्सिजनचा हायड्रोजन, तर किंवा ऑक्सिजनचं डिसोसिएशन किंवा असोसिएशन झालं, म्हणजे ऑक्सिजन O2चा O3 झाला, ओझोन झाला, तर मॉलिक्युलर वेट चेंज होऊ शकतं. किंवा ऑक्सिजन डिसोसिएट झालं, तर इथं ऑक्सिजन डिसोसिएट झाला आहे ऑक्सिजन ॲटममध्ये, सो त्याचा आता मॉलिक्युलर वेट 16 राहणार ना. सो हा ॲक्च्युली आधीपेक्षा हाफ झाला. सो आधीपेक्षा हाफ झाला आणि टेम्परेचर डबल झालं, याचा अर्थ हा 2 जाईल वरती, तो 4 बनेल आणि 4 रूटच्या बाहेर येऊन 2 बनेल, त्यामुळे उत्तर 2C राहणार. 2C ट्वाईस, टेम्परेचर डबल झाल्यामुळे एक तर, आणि दुसरं मॉलिक्युलर वेट अर्ध झाल्यामुळे. मॉलिक्युलर वेट अर्ध कसं झालं? डिसोसिएशन. उद्या तुम्हाला क्वेश्चन असोसिएशनचा येऊ शकतो की कंबाईन झाले, अचानक काहीतरी झालं, टेम्परेचर वाढलं, असोसिएशन झालं, त्यावेळेस M वाढला. ठीक आहे,
दिस वॉज द सेकंड वन. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन्स दिस वर. आणि लास्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन रिलेटिव्हली इझी होता, बट तुम्हाला साऊंडचा कॉन्सेप्ट समजला आहे का नीट तो चेक करण्यासाठी मी हा लिहिला आहे. CRMS आणि सी साऊंडचा रेशो काढायचा आहे. CRMS टू सी साऊंडचा समजा आपण फॉर्म्युला लिहिलं ना, तर फॉर्म्युला असा आहे √3RT/m0 आणि हा आहे √γRT/m0. RT/m0 कॅन्सलच होणार आहे, त्याचा लोड घ्यायचा नाही. फक्त उत्तर काय राहणार आहे 3/γ रूट. आणि गामा जो दिला आहे ऑक्सिजन हायड्रोजनसाठी तो 7/5 आहे. सो √3/7/5 वर जाईल. सो आन्सर इज 15/7. म्हणजे रफली 17/7 रफली 2 असतो. √2 म्हणजे रफली 1.4 असतो. सो ऑलमोस्ट असं म्हणता येईल की स्पीड RMS आणि साऊंडची स्पीड ऑलमोस्ट सेम असते, त्याच ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये असते, त्याच ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये. म्हणजे असं नाही की साऊंडची स्पीड 300 आहे तर त्या गॅसमध्ये RMS स्पीड 10,000 असेल. नाही, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड तोच असेल. म्हणजे 300 असेल तर ती 500 असेल, 1.4च्या साधारण फॅक्टरने. सो दिस वर द क्वेश्चन्स बेस्ड ऑन RMS स्पीड्स. नाव वी आर एंटरिंग द नेक्स्ट पार्ट ऑफ द लास्ट पार्ट ऑफ दिस लेक्चर, दॅट इज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसेस. वेगवेगळ्या कायनेटिक एनर्जी जे विचारू शकतात एक्झाममध्ये, टेक्स्टबुकमध्ये असं कुठेही दिलं नाही आहे. टेक्स्टबुकमध्ये थिअरी तुम्ही बघाल तर नुसती कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. आपण त्याला पूर्ण व्यवस्थित टेबलमध्ये सॉर्ट करून शिकणार आहे. अँड वन्स वी सॉर्ट दोज थिंग्स, आपण त्याच्यावरती चांगले क्वेश्चन सॉल्व्ह करू. टेक्स्टबुकमधले सॉल्व्ड अनसॉल्व्ड जे काही असतील ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू. त्यानंतर 15 MCQची DPP तुम्हाला मी प्रोव्हाइड करीन बेस्ड ऑन वॉट एव्हर कॉन्टेंट वी हॅव कवर्ड टुडे. त्या 15 MCQचे सोल्युशन्स त्याच्यानंतर तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. सो लेट्स स्टार्ट विथ द कायनेटिक थिअरी. ओके, सो हा लास्ट पार्ट या पर्टिक्युलर लेक्चरचा, दॅट इज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसेस. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसचा आपण एक नाही खूप सारे फॉर्म्युले बघणार आहे आणि त्याच्यातले सगळे व्हेरिएशन्स जे विचारू शकतात प्रश्नांमध्ये ते सगळे व्हेरिएशन बघून देन वी विल सॉल्व द न्यूमेरिकल्स. एकदा न्यूमेरिकल्स झाले की नंतर तुम्हाला जे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली DPP आहे ती तुम्ही सॉल्व्ह करणं चालू करा. ती सॉल्व्ह करून झाल्यानंतर तुम्हाला जे डाऊट्स असतील त्याच्यामध्ये ते डाऊट्स तुम्ही पुढच्या 15-20 मिनिट्सच्या लेक्चरमध्ये त्याचे मी सोल्युशन्स देणार आहे 15 क्वेश्चन्सचे. सो लेट्स सी द कायनेटिक एनर्जीवाला पार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण इथं लिहून ठेवू इक्वेशन ऑफ प्रेशर जे आपल्याला माहिती आहे, 1/3 NmC²/V, 1/3 mc²/V, 1/3 ρc². बरोबर, हे सगळे फॉर्म्युले झाले. आता आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बनवायचा आहे. सो कायनेटिक एनर्जी एका पार्टिकलची हाफ mc1² हाफ mc2² अशा प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी ॲड केली तर आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असा मिळतो, हाफ mcRMS². दिस इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. तुम्ही प्रत्येक मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी इंडिव्हिज्युअली ॲड केली आणि जर तुम्ही त्याचा सम काढला तर यू विल गेट दिस फॉर्म्युला. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. मग हा फॉर्म्युला कामाचा आहे का? बिलकुल कामाचा नाही आहे. आपल्याला ह्याच्यात व्हेरिएशन आणायचं आणि ते व्हेरिएशनवाले फॉर्म्युले जास्त इंटरेस्टिंग आहेत, जास्त कामाचे आहेत. सो मी तर लिहितो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पहिला तर काय आहे, हाफ mcRMS². ह्याचा दुसरा व्हर्जन बघा काय बनतोय, नीट बघा, काय नीट, एकदम नीट बघा. mcRMS² जो आहे ना या व्हर्जनमध्ये mcRMS², त्याला मी बॉक्समध्ये लिहिलं आहे. त्याला काय रिप्लेस करू शकतो मी, 3 आणि v वरती जाईल तर मी याला 3PV नी रिप्लेस करू शकतो का? त्यामुळे तो 3/2 PV बनला. कसा काय सर? तर mcRMS² ला मी 3PV नी रिप्लेस करून टाकलं, खाली 2 होता तसाच ठेवला मी. आणि नंतर याचा तिसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट व्हेरिएशन असा आहे 3/2 nRT. हा कुठून आला तर PV = nRT वरून आलो तो. बरोबर का? PV = nRT वरून तो तिसरा व्हेरिएशन आला. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस या 3 मधल्या कुठल्याही एकामध्ये तुम्ही देऊ शकता. क्वेश्चनमध्ये टेम्परेचर दिला असेल तर यू शुड गो विथ दिस. क्वेश्चनमध्ये प्रेशर व्हॉल्यूम दिला असेल तर यू शुड गो विथ दिस. आणि क्वेश्चनमध्ये मास आणि RMS स्पीड दिली असेल ज्याचे चान्सेस खूपच कमी आहेत तर हा वापरा. नॉर्मली साध्या कायनेटिक एनर्जीमध्ये कोणालाच इंटरेस्ट नसतो, म्हणजे एक्झाममध्ये क्वेश्चन टाकणाऱ्यांना बिलकुल इंटरेस्ट नसतो. त्यांना इंटरेस्ट असतो कायनेटिक एनर्जी पर मोल, कायनेटिक एनर्जी पर kg, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम
आणि कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. आता बेसिक कॉमन सेन्स आहे का एकदम, मॉलिक्यूल कॉमन सेन्स आहे. पर जे काही असेल ना त्याने डिवाइड करायचं. समजा तुम्ही 100 ॲपल 5000 रुपीजला आणले तर पर ॲपलचा कॉस्ट काय, 5000 डिवाइड बाय ॲपल, नंबर ऑफ ॲपल्स. सो पर ॲपलचा कॉस्ट विचारलं तर व्हॉट यू डू इज यू डिवाइड बाय नंबर ऑफ ॲपल्स. सो पर मोल विचारलं तर यू विल डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स. पर केजी विचारलं की यू विल डिवाइड बाय मास. पर वॉल्यूम विचारलं तर यू विल डिवाइड बाय वॉल्यूम. पर मॉलिक्यूल विचारलं तर यू विल डिवाइड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कॉमन सेन्स. पर मोलसाठी आय विल टेक दिस इक्वेशन बिकॉज त्याच्यात नंबर ऑफ मोल्स दिसत आहेत. वापरूयात. 3/2 RT. कुठे गेला n, तर कायनेटिक एनर्जी पर मोल इज डिफाइंड ॲज अपॉन नंबर ऑफ मोल्स. कायनेटिक एनर्जी अपॉन मोल्स. गायब झाला n, हा त्याचा फॉर्म्युला बनला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो कायनेटिक एनर्जी पर मोल हा फक्त आणि फक्त टेम्परेचरवर डिपेंड करतो. तुम्ही हायड्रोजन घ्या, ऑक्सिजन घ्या, नायट्रोजन घ्या, क्लोरीन घ्या, सल्फर, कुठलाही गॅस घ्या, प्रत्येक गॅससाठी कायनेटिक एनर्जी पर मोल फक्त आणि फक्त टेम्परेचरवर डिपेंड करते. बस, ओनली टेम्परेचर, बाकी कशावरच नाही. कायनेटिक एनर्जी पर मोल. कायनेटिक एनर्जी पर केजीचा फॉर्म्युला काय, तर मासने डिवाइड करावं लागेल. आणि मी जर मासने डिवाइड केलं ह्याला 3/2 NRT अपॉन मास केलं मी जर काही, तर मगाच सारखंच आठवते का, n/m जेव्हा आलेला तेव्हा आपण nला रब करून त्याला काय लिहिलेलं, m/m0 लिहिलेलं, आठवतंय का. आणि खालचा m वरच्या mला कॅन्सल झाल्यानंतर आणि नंतर आपल्याला कळालं की तो फॉर्म्युला असा बनला आहे. हा झाला फॉर्म्युला तुमचा कायनेटिक एनर्जी पर केजी. कायनेटिक एनर्जी पर केजी ऑफ गॅसचा फॉर्म्युला हा आहे 3/2 RT/m0. दिस इज द फॉर्म्युला दॅट यू विल यूज. बघा, बिलकुल रटायचं नाही आहे. मेन तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे ना. मी तुम्हाला सांगितलं पर मोलला काय करायचं, डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स 3/2 RT. पर केजीला डिवाइड बाय मास करायचे, मासने डिवाइड केलं मी याला. तुम्ही म्हणाल सर हा का नाही घेतला, हा का नाही घेतला, हे कामाचे नाही आहेत जास्त. ह्याचं तर काहीच काम नाही, शेवटपर्यंत काम नाही. ह्याचं एका ठिकाणी काम येणार आहे तेव्हा मी सांगेन. ह्याचंच काम मेन आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. पर युनिट व्हॉल्यूम. आता पर युनिट व्हॉल्यूमसाठी हा एकदा जो कामात येणार आहे तो हा त्याची वेळ आली आहे. 3/2 PVला जर काही मी व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर व्हॉट आय गेट, 3/2 P मिळतो कायनेटिक एनर्जी पर व्हॉल्यूम. आणि याला एक नाव आहे, कायनेटिक एनर्जी पर व्हॉल्यूमला एनर्जी डेन्सिटी म्हणतात. एनर्जी डेन्सिटी. कधी कधी एनर्जी डेन्सिटी वर्ड वापरतील. एनर्जी डेन्सिटी इज एवढी एवढी. व्हॉट इज द प्रेशर ऑफ द गॅस. मग ह्याला इक्वल टू 3/2 P करायचं, 2 वरती 3 खाली घेऊन प्रेशर काढायचं. सो एनर्जी डेन्सिटी पण म्हणतात. नोट करून घ्या तुमच्या नोट्समध्ये. आणि लास्ट आहे पर मॉलिक्यूल. परत एकदा हाच वापरणार आहे. ह्याचं तर शेवटपर्यंत काम नव्हतं, का लिहिलं आहे मला माहीत नाही तुम्ही, बट हाच शेवटपर्यंत कामात येणार आहे. 3/2 NRT बाय नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आणि आता बघा, नंबर ऑफ मोल्स अपॉन नंबर ऑफ मॉलिक्युल्सचं डेफिनेशन जर काय तुम्ही नंबर ऑफ मोल्सचं माहिती असेल तुम्हाला, तर एक आहे गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. बट एक अजून डेफिनेशन आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर. नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर. जर मी त्याला रिप्लेस केलं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर इंटू RT/N, तर NN कॅन्सल होऊन जाईल. अँड व्हॉट इज लेफ्ट इज 3/2 RT/NA. अँड सरप्राइझिंगली एक नवीन कोइफिशियंट, एक नवीन कॉन्स्टंट इथे बनला आहे, R/NA. दॅट इज कॉल्ड ॲज बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट R/NA. R पण कॉन्स्टंट आहे 8.314. ॲव्होगॅड्रो नंबर पण कॉन्स्टंट आहे 6.0230 10⁻23. ह्या सगळ्यांचा डिव्हिजनचा फॅक्टर जो आहे त्याला आपण बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट म्हणतो. KB त्याचं नोटेशन. सो देअरफॉर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल किती असते, 3/2 kBT. एवढी कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल असती अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थिअरीचा फॉर्म्युला, त्याचे सगळे व्हेरिएशन्स तुम्ही बनवून बॉक्समध्ये लिहून घ्या. खूप इम्पॉर्टंट आहेत न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. सो आपण ह्याच्यावरती 1-2 न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. अँड देन जेवढे टेक्स्टबुकमध्ये दिलेत ते सगळे सॉल्व्ह करू. अँड देन वी विल एंड दिस सेशन. वी विल देन स्टार्ट विथ द DPP प्रॉब्लेम्स. DPPचे 15 क्वेश्चन जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. डाउनलोड करून सॉल्व्ह करणं चालू करा. आफ्टर सॉल्विंग दॅट यू कॅन कम बॅक अँड सी द सोल्युशन्स. सो लेट्स मूव्ह टू द
न्यूमेरिकल्स. ओके, सो टेक्स्टबुक न्यूमेरिकल्स जे काही आपण आजच्या कॉन्सेप्टमध्ये जे काही शिकलो त्याच्यावरती बेस्ड जे न्यूमेरिकल्स आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहे. पटपट सॉल्व्ह करूयात. पहिले 3 CRMSचे आहेत आणि नंतरचे कायनेटिक एनर्जीवरचे आहेत. सो पहिला क्वेश्चन बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. शो दॅट RMS व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन इज √2 टाइम्स दॅट ऑफ सल्फर डायऑक्साईड मॉलिक्यूल. ऑक्सिजनची RMS व्हेलॉसिटी हा √2 टाइम्स सल्फर डायऑक्साईडच्या RMS स्पीड जेवढी आहे, सल्फर डायऑक्साईडच्या RMS स्पीड जेवढी आहे असं दाखवायचं आहे. ठीक आहे, डिफिकल्ट आहे का? तर नाही, बिलकुल डिफिकल्ट नाही आहे, कारण की सॉल्वेबल आहे. कसं काय बघा, तर आपण स्टार्ट करूयात. आपण काय करूयात, CRMSची व्हॅल्यू लिहूयात. आपण एक काम करूयात, CRMS ऑक्सिजन अपॉन CRMS सल्फर SO2 सल्फर डायऑक्साईड काढण्याचा प्रयत्न करूयात. ॲज वी नो द फॉर्म्युला ऑफ CRMS, इट इज √3RT/m0. ऑक्सिजनचा मॉलिक्युलर वेट लिहावा लागेल, ऑक्सिजन. ठीक आहे, डिवायडेड बाय √3RT/mSO2. आता तुम्हाला दिलं आहे क्वेश्चनमध्ये की ॲट सेम टेम्परेचर, ॲट STP. सो त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, टेम्परेचर सेमच आहे. 3RT जाईल, SO2 जाईल वर. सो काय बनेल, √MSO2 वरती जाईल, सल्फर डायऑक्साईडचं मॉलिक्युलर वेट अपॉन ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट. अरे ऑक्सिजनचं तर 32 आहे, सल्फर डायऑक्साईडचं 64 असलं पाहिजे म्हणजे आहेच, कारण की Sचं 32 आणि ह्याचं 32, 64. आणि असलं पाहिजे मी का म्हणलो, कारण की √2 बनवायचं ना, सो इथे 2 झाला पाहिजे. सो √2 आपला मिळाला आहे, हेन्स प्रूव्ह. शोधॅटमध्ये जे काही प्रूव्ह करायला सांगितलं आहे ते असतंच, असं होणार नाही की शोधॅटमध्ये सांगितलं नाही आहे, रॉंग आहे. सो इथे आहेच, √2 प्रूव्ह झालं आहे. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 15. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 15वा क्वेश्चन वाचा. ॲट वॉट टेम्परेचर ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅव सेम RMS स्पीड ॲज दॅट ऑफ हिलियम मॉलिक्यूल ॲट STP. म्हणजे हिलियम मॉलिक्यूल STPला आहे, हिलियम मॉलिक्यूल कुठे आहे, STPला आहे. तर याची जी काही स्पीड बनते ना, तेवढीच स्पीड ऑक्सिजन मॉलिक्यूलची कधी असेल, कोणत्या टेम्परेचरला असेल, असा प्रश्न आहे. सो दोघांचे RMS स्पीड सेम असतील तर मी पहिलं तर RMS स्पीडचे फॉर्म्युले इक्वेट करू शकतो. 3RT/m0 इथे पण लिहून टाकतो स्टार्टिंगला मी, नंतर पुढे बघूया. दोघांचे फॉर्म्युले सेम, व्हॅल्यू सेम आल्या पाहिजे. ते म्हणतात हिलियम STPला आहे, STPला म्हणजे त्याचं टेम्परेचर 273 आहे. 3R कॉन्स्टंट ठेवूयात. आणि मॉलिक्युलर वेट M0, हिलियमचं काय दिलं आहे क्वेश्चनमध्ये, 4 आहे. तसंच ऑक्सिजनमध्ये टेम्परेचर काय ते विचारलं आहे आपल्याला, 3R तसंच ठेवूयात, टेम्परेचर माहीत नाही, M0 32 दिलं आहे. सो 3R कॅन्सल होईल, आपल्याला टेम्परेचर काढायचं आहे. सो स्क्वेअरिंग बोथ साईड्स करूयात. स्क्वेअरिंग केलं तर काय येईल बघा, T/32 इज 273/4. आणि नंतर झालं ना, मग हे 4 8 जा 32 असतं. 8 क्रॉस मल्टिप्लाय केला, 8 3 जा 24, 8 7 जा 56 प्लस 2 57 58, 8 2 जा 16 21. सो टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन शुड बी 2184 केल्विन. 2184 केल्विन शुड बी द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 15, विच इज करेक्ट. रीड क्वेश्चन नंबर 16. हा पण एक CRMSचा क्वेश्चन आहे. म्हणे कम्पेअर CRMS कोणाकोणाची, हायड्रोजनची कम्पेअर करा 127 डिग्री विथ ऑक्सिजनची 27 डिग्रीला. काही पण प्रश्न विचारतात राव, काही पण, म्हणजे माहिती आपल्याला जमते तरी विचारतात. CRMS ऑक्सिजनची, हायड्रोजनची टू CRMS ऑक्सिजनची, हा म्हणे कितीला, 127ला आहे आणि हा म्हणे 27ला आहे. टाका फॉर्म्युला, √3R टेम्परेचर 127 टाकणाऱ्यांचं काय करायचं सांगा मला. आज 127 नाही टाकू शकत, किती टाकू, 400 अपॉन याचा मास किती आहे, H2 मॉलिक्युल आहे, √3R 27 म्हणजे किती, 300 अपॉन ह्याचं काय पुट करू, 32. 3R गेला, 2 200 झाला. आता हे सगळं नीट लिहूयात, √200 डिवायडेड बाय √300 अपॉन 32 वरती गेला, इंटू 32. 2 0 2 0 गेले, 32 इंटू 2 इज 64, 64 अपॉन 3 राहिला आहे रूटमध्ये. सो 8/√3 असा आन्सर आहे का, तर येस असंच आन्सर आहे. समजलं का, थोडं फास्ट केलं मी, बट मला असं वाटतं की आता हा RMS वरती ते 3 आणि हे 3 खूप जास्त झाले. एकच कॉन्सेप्ट आहे, इझी क्वेश्चन होता. लेट्स रीड क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 वाचा. क्वेश्चन नंबर 17 कायनेटिक एनर्जीवरचा क्वेश्चन आहे. तुम्ही ट्राय करा पहिला सॉल्व्ह करायला.
क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल वरती. ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. इफ यू रीड द क्वेश्चन केअरफुली तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा हे कळणार आहे. ठीक आहे. सो क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, कायनेटिक एनर्जी ऑफ 5 लिटर ऑफ गॅस. 5 लिटर ऑफ गॅस म्हणजे व्हॉल्यूम दिला आहे काय 5 लिटर. रिमेंबर 5 लिटर इज 5 × 10⁻³ मीटर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज गिवन. आणि सांगितलं आहे तुम्हाला की व्हॉल्यूम ऑफ द गॅस देऊन तुम्हाला काय सांगितलं आहे इकडे, प्रेशर इज 1.013 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर दिलं आहे, विचारले व्हॉट इज कायनेटिक एनर्जी. आठवते का कायनेटिक एनर्जी प्रेशर व्हॉल्यूमवाला फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस इज 3/2 PV. झालं, फक्त मल्टिप्लाय करायचं. 3/2 प्रेशर 1.013 × 10⁵ × 5 × 10⁻³ -3 गेला 10⁻² राहिला, 2 ह्याला दिला तर 101 झाला तो 0.3 × 5/3/2. ह्याला 100 कन्सिडर करून टाकतो मी. 101ला 100 कन्सिडर करतो. सो 500 × 3 1500 बाय 2 750. 750 जूल. बापरे, 750 जूल शुड बी दी आन्सर. असं आन्सर दिसत नाही. सो त्यांचा आन्सर रॉंग आहे. त्यांचा आन्सर रॉंग आहे. काय आन्सर पाहिजे, 750 जूल. किंवा त्यांनी काय केलं असेल तसं आन्सर का लिहिलं असेल तर मला माहीत नाही. मी जे टेक्स्टबुक वापरतोय नवीन टेक्स्टबुकमध्ये मे बी आन्सर चेंज झाला असेल, पण त्यांचा लिहायचा प्रयत्न असा असेल 0.750 किलो जूल म्हणून 0.7 आहे का, डोंट नो. आणि टाईप करणाऱ्याला हा जूल 7 वाटला असेल म्हणून त्यांनी 7 लिहिलं असेल. असं पण होऊ शकतं काय. जस्ट वी आर एक्सप्लोरिंग डिफरंट पॉसिबिलिटीज. बट एनिवेज मेन तर तुम्हाला कळालं का कॉन्सेप्ट काय. इथं क्वेश्चनचा माझं एक्सप्लेनेशन संपलं होतं ॲक्च्युली. मी जस्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलं की P आणि V दिला आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. तुम्ही हुशार आहे तेवढं की यू कॅन इझिली सॉल्व इट. लास्ट 18th क्वेश्चन नाव. 18th क्वेश्चन अँड देन वी आर डन विथ न्यूमेरिकल्स अँड टुडेज सेशन इज ओव्हर. मग नंतर फक्त राहतात DPPs, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स, जे 15 क्वेश्चन दिले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये. ते पहिले तुम्ही ट्राय करा आणि नंतर बघा त्याचे सोल्युशन्स. सो हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 थोडा मोठा आहे. कॅल्क्युलेट ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर किलो मोल पर kg पर मॉलिक्यूल. सगळंच पर विचारलं आहे आणि बाकी सगळं दिलं आहे. सो वी नो ऑल द फॉर्म्युले. पर किलो मोल कायनेटिक एनर्जी पर किलो मोल काय असली पाहिजे, 3/2 RT ही कायनेटिक एनर्जी पर मोल असते. बट त्यासाठी हा R जो असतो ना त्याचा युनिट तुम्हाला माहिती आहे का. R असतो 8.314 जूल पर मोल केल्विन असं असतं त्याचं युनिट. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यांनी जे क्वेश्चनमध्ये R दिला आहे ना तो R नीट बघा. तो R काय, तो पण R 8.314 जूल पर मोल केल्विन आहे. सो आपण जर हा फॉर्म्युला वापरला तर आपल्याला पर मोल मिळेल, पर किलो मोल नाही मिळणार. म्हणजे पर मोलची कायनेटिक एनर्जी मिळेल. मग त्याला पर किलो मोल कसं करणार तुम्ही, तर ऑब्व्हियसली एका मोलची कायनेटिक एनर्जी काढून घेऊ आणि त्याला 1000ने मल्टिप्लाय करू, मग ते किलो मोलची होऊन जाईल. चला काढू तरी. 3/2 R आहे 8.3. टेम्परेचर किती 127 आहे ना. 127 म्हणजे 400. हे सॉल्व्ह करायचं. हे तुम्हाला मी सांगितलं 25 घ्यायचं असतं. त्याला किती घ्यायचं असतं 25 × 400 अपॉन 2. 25 × 400 इज 10,000 अपॉन 2 इज 5,000. 5,000 म्हणजे 5 × 10⁻³ जूल इज द एनर्जी ऑफ कायनेटिक एनर्जी पर मोल. एका मोलची कायनेटिक एनर्जी एवढी आहे. मग 1000 मोल्स म्हणजे 1 किलो मोलची किती असेल, कॉमन सेन्स आहे. 1 किलो मोलची किती असेल, एका मोलची एवढी आहे. मग 2 मोलची डबल असेल, 3 मोलची ट्रिपल असेल. 1000 मोलची किती असेल, 1000 टाइम्स असेल. 10⁻³ चा 10⁻6 होईल. आहे का असा आन्सर, येस असंच आन्सर आहे. 4.something × 10⁻6. सो पहिलं उत्तर आपलं बरोबर आहे. तुम्हाला कळाला फॉर्म्युला किती महत्त्वाचा आहे हा कायनेटिक एनर्जी पर मोलचा. कायनेटिक एनर्जी पर मोल पर kg पर व्हॉल्यूम सगळे माहिती पाहिजे तुम्हाला. हा तर झाला पर मोलचा. लेट्स मूव्ह टू सेकंड पार्ट, पर kg. ओके, पर kg विचारलं आहे, नो प्रॉब्लेम. पर kgचा फॉर्म्युला वापरूयात. सी व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी पर kg, तो पण माहिती आहे आपल्याला. कायनेटिक एनर्जी पर kg इज 3/2 RT/m0. कायनेटिक एनर्जी पर kg 3/2 इज 3/2. R इज 8.3. टेम्परेचर इज 400. मगासपासून 400च आहे, 127 म्हणजे. आणि m0 जो आहे त्याचा मॉलिक्युलर वेट आहे. बट मॉलिक्युलर वेट किलोग्रॅममध्ये देणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे.
त्याशिवाय सॉल्व्ह होणार नाही, तर तुम्हाला कायनेटिक एनर्जी पर ग्रॅम मिळेल. सो मॉलिक्युलर वेट दिलं आहे का? 32 दिले, 32. काही जणांना 32 म्हणजे काय आता समजणार नाही, तर मॉलिक्युलर वेट 32 हे ग्रॅम असतं कधी पण. सो त्याला मी काय करतो, किलोग्रॅम करून टाकतो. -3 करून किलोग्रॅम केलं. हे दरवेळेस सांगितल्याप्रमाणे काय होणार आहे, 25. 25 × 400 अपॉन 64, 32 2 जा इंटू 10⁻³ वरती गेलं तर 10⁻³ झाला. अँड आता हे काही सॉल्व्ह करू शकतो का? आता हे दिस इज 10,000. 10,000 म्हणजे 10⁻⁴ आणि हा 10⁻³ आहे. 10⁻7 होतोय तो. 1/64 × 10⁻7. बट 2 0 ह्याला दिले मी, तर 100 × 10⁻5 करू त्याला अपॉन 64. ऑलमोस्ट 1.5 जाय, ऑलमोस्ट 64 × 1.5 इज ऑलमोस्ट 100. सो 1.5 × 10⁻5 जूल येणार आहे, पर के जी युनिट राहणार आहे, जूल पर के जी. असं काही आन्सर असलं पाहिजे, विच इज रॉंग. कसं काय रॉंग? तर त्यांनी 10⁻5 ने 10⁻2 दिलं आहे, म्हणजे त्यांनी काय झोल केला आहे, त्यांनी हा 32 के जी घेतलं आहे, जे अगदी चुकीचं आहे. समजतंय का? हे 32 के जी नाही, 32 ग्रॅम नाही, सॉरी 32 के जी नाही, ग्रॅम पाहिजे. मी त्याला के जीमध्ये कन्वर्ट केलं आहे, म्हणजे माझं बरोबर आहे. परत मी सांगतोय, माझ्याकडे जे बुक आहे ते बहुतेक ओल्ड असेल, तर ओल्ड बुकमध्ये बहुतेक करेक्शन्स असतील, तर नॉट शुअर नवीन बुकमध्ये आन्सर हेच असेल तर 1.5 × 10⁻5 असं आन्सर असलं पाहिजे. ओके. अँड देन द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सब क्वेश्चन ऑफ दिस 18th क्वेश्चनचा थर्ड सब क्वेश्चन काय? पर मॉलिक्यूल. पर मॉलिक्यूलसाठी आपण वापरतो 3/2 KBT. काय वापरतो? 3/2 KBT. KB म्हणजे असतो बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. सो त्याची व्हॅल्यू फिक्स्ड असते, बट ती काही व्हॅल्यू आपण पाठ नाही केली. सो आपण 3/2 KBTच लिहूयात, पण KBची व्हॅल्यू सिन्स आपल्याला माहीत नाही, सो आपण त्याला R/Na लिहून टाकू आणि टेम्परेचर T असतो. ही कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल आहे. मॉलिक्यूल व्हॅल्यूज टाकून सॉल्व्ह करणार आहे मी. 3R 25 झाला, हा 400 असतो म्हणजे दिला आहे. 2Na 6 × 10⁻26 असतो, सॉरी 23 असतो, 6 × 10⁻23. आता थोडं अप्रॉक्सिमेशन जास्त करतोय मी, तर 12 2 जा 25, 2 400 जा 800 इंटू 10⁻23. 2 0 गेले तर -21, 8 × 10⁻21. तर यस, 8.28 × 10⁻21 जूल इज द करेक्ट आन्सर. मी अप्रॉक्सिमेशन थोडं जास्त केलं, आधीच बोललो मी, म्हणून असं आन्सर आले. बाकी आन्सर 8.28 × 10⁻21 जूल आहे, विच इज करेक्ट. जे तुम्ही नीट सॉल्व्ह केलं तर येणार आहे. So these were the all textbook numericals of the topic kinetic theory of gases till kinetic energy concept. मग आता राहिलं काय लेसनमध्ये? फारसं काही राहिलं नाही आहे. 3 लेक्चरमध्ये मॅक्सिमम संपून जाईल. जास्तीत जास्त लागलाच तर चौथा लेक्चर लागू शकतो, बट 3 लेक्चरमध्ये संपून जाईल प्रॉब्ली, KTG अँड रेडिएशन दोन्हीही. सो नाव वी आर मूव्हिंग टू DPPs. सो फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही डाउनलोड नसेल केलं तर पहिले डाउनलोड करा, DPP सॉल्व्ह करा. सगळे कॉन्सेप्ट ह्याच्यातनं रिव्हिजिट होतील, तुम्हाला समजेल तुम्हाला किती कळालं आहे. ठीक आहे, कारण की लेक्चर बघितल्यावरती तर वाटतं रे समजतंय सगळं, बट ॲक्च्युली जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा कळतं की हे किती आपण अप्लाय करू शकतो. फिजिक्स हा ॲप्लिकेशनचा सब्जेक्ट आहे, समजण्याचा सब्जेक्ट नाही आहे. तुम्ही नुसतं समजत बसाल आणि अप्लायच नाही केलं, प्रॅक्टिस नाही केली तर जमणार नाही आहे. सो फिजिक्समध्ये जेवढं समजतंय ते अप्लाय करून आन्सर येत आहेत का, सोल्युशन्स मिळत आहेत का, न्यूमेरिकल सॉल्व्ह होत आहेत का, याच्यावरती पण थोडा लक्ष द्या. ठीक आहे, प्रॅक्टिस मोर फॉर फिजिक्स, तरच फिजिक्समध्ये स्कोर्स येणार आहेत. सो लेट्स मीट इन द नेक्स्ट सेशन, दॅट इज the DPP section. Okay, so let's start discussing with the solutions of DPP number 1. The first DPP मध्ये first question is the average kinetic energy. You can see the question. The average kinetic energy of gas molecule at 28 degrees Celsius is, first question, 6.21 × 10⁻⁻21 जूल. ही 27 डिग्रीची कायनेटिक एनर्जी आहे. बरं, व्हॉट विल बी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ॲट 227 डिग्री सेल्सिअस? आपल्याला माहीत आहे कायनेटिक एनर्जी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ही टेम्परेचरला प्रपोर्शनल असते. तुम्ही सगळे फॉर्म्युले बघितलेत, कायनेटिक एनर्जी पर मोल, पर मॉलिक्यूल, पर युनिट व्हॉल्यूम सगळे टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. सो कायनेटिक एनर्जी ॲव्हरेज ही टेम्परेचरला प्रपोर्शनल असते. त्यामुळे कॅन आय से कायनेटिक एनर्जी 2 अपॉन कायनेटिक एनर्जी 1
इज इक्वल टू टेम्परेचर 2 अपॉन टेम्परेचर 1. बट इथे लक्षात ठेवा टेम्परेचर केल्विनमध्ये असलं पाहिजे, हे ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. सो 227 म्हणजे 500 केल्विन आणि हे 300 केल्विन. सो दॅट इज 5/3 इज इक्वल टू के कायनेटिक एनर्जी 2 अपॉन कायनेटिक एनर्जी 1 जे वरती जाणार आहे आणि 6.21 इंटू 10⁻⁻21 वरती मल्टिप्लाय करूयात. झालं. हे 2 जा 6.07 इंटू 10 केलं तर तुम्हाला 10.35 इंटू 10⁻⁻21 मिळेल. असं काही आन्सर आहे तर येस, आन्सर बीटा सेकंड ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. दिस वॉज अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. आन्सर आहे बीटा. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी पर ग्रॅम, म्हणजे पर के जी किंवा पर ग्रॅम विचारलं तर आपण शिकलो आहे 3/2 NRT असतो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. पर युनिट मास विचारल्यावरती मासने डिवाइड करायचं आणि हा बनतो 1 आणि हा बनतो m0. सो 3/2 RT/m0, 3/2 RT/m0च्या जागी त्यांनी 3/2 RT/m लिहिलं आहे, वेअर m इज द मॉलिक्युलर वेट. असलं आपल्याला ऑब्व्हियसली आपल्याला असं अज्युम करावं लागणार आहे किंवा आपल्याला असं कन्सिडर करावं लागणार आहे. बाकी कोणतेच ऑप्शन मॅच होत नाही आहेत. सो द मोस्ट अप्रोप्रिएट इज आन्सर सी. थर्ड क्वेश्चन. रिस्पेक्टिव्ह स्पीड ऑफ 5 मॉलिक्युल्स 1 2 3 4 5 किलोमीटर्स पर सेकंड आहेत. 5 मॉलिक्युलची स्पीड दिली आहे आणि विचारली की त्यांची RMS स्पीड काय असेल. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, बरोबर ना. RMS स्पीडची फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांचे स्क्वेअर्स करायचे, डिवाइड बाय 5 करायचं आणि रूट घ्यायचा. सो CRMS काय येईल, CRMS विल बी अंडर रूट 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर 5 स्क्वेअर बाय 5. 1 + 4 + 9 + 16 + 25. So this will become 25 + 25 50, 55 by 5 that is 11. रूट 11 मध्ये आन्सर येईल. रूट 11 इज द आन्सर फॉर CRMS. बट इथं क्वेश्चन असा नाही आहे, क्वेश्चन आहे RMS टू ॲव्हरेज. CRMSचा रेशो विथ ॲव्हरेज काढायचा आहे. अरे ॲव्हरेज म्हणजे साधा ॲव्हरेज 1 2 3 4 आणि 5चा ॲव्हरेज काय असतो, 1 + 2 + 3 + 4 + 5चा ॲव्हरेज कसा काढणार, 1 + 2 + 3 + 4 + 5 by 5. 3 येणार उत्तर तुमचं. करून बघा. 15/5 3. सो रूट 11/3 आन्सर इज ऑप्शन डेल्टा फॉर क्वेश्चन नंबर 3. रीड क्वेश्चन नंबर 4 ना. अगेन कायनेटिक एनर्जी रिलेटेड क्वेश्चन आहे. बघा फर्स्ट DPP मध्ये तुम्हाला हा बिलकुल काही डिफिकल्ट गोष्टी सापडणार नाहीत जास्त, कारण की आपण कन्सेप्टच कमी शिकलो आहे खूप. कायनेटिक एनर्जी आणि RMS आणि प्रेशर, दॅट्स इट. सो टेम्परेचर ऑफ द गॅस इज इन्क्रीज्ड फ्रॉम 27 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 300 केल्विन टू 927 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 1200 केल्विन. सो बेसिकली टेम्परेचरला 4 पट केलं आहे. किती टाइम्स केलं आहे टेम्परेचरला, 4 पट. सो कायनेटिक एनर्जी पण 4 पट होणार ना, 4 टाइम्स होणार. सो आन्सर इज डेल्टा. स्ट्रेट फॉरवर्ड होता. क्वेश्चन नंबर 5. फिफ्थ क्वेश्चन काय पहा. मीन कायनेटिक एनर्जी ॲट 300 केल्विन इज 100 जूल. देन व्हॉट विल बी द मीन कायनेटिक एनर्जी ॲट 450 केल्विन. 450 केल्विन बघा रे, टेम्परेचरला जर काही 300चं 450 केलं म्हणजे किती टाइम्स वाढवलं रे, 1.5 पट वाढवलं. 1.5 पट 1.5 टाइम्स वाढवलं ना. हे मला ओरलीच जमलं कारण की मी लगेच बघितलं. समजा तुम्हाला नसेल जमत हे डायरेक्टली तर काय करायचं सांगतो मी तुम्हाला. जर टेम्परेचर T1 होतं आता T2 केलं तर कायनेटिक एनर्जी 1 होती, आता काय होणार असं विचारलं. बट मी ओरली काय सांगितलं तुम्हाला, टेम्परेचर 1.5 पट झालं, कायनेटिक एनर्जी 1.5 पट होणार. 1.5 पट म्हणजे 100ची 150 होणार. 150 शुड बी द आन्सर ओरली. आता सॉल्विंग कसं करायचं. कायनेटिक एनर्जी 2 अपॉन कायनेटिक एनर्जी 1 इज टेम्परेचर 2 अपॉन टेम्परेचर 1. टेम्परेचर 2 इज 450, टेम्परेचर 1 इज 300. कायनेटिक एनर्जी 2 माहीत नाही, कायनेटिक एनर्जी 100. 0 0 0 0 गेला, 3नी डिवाइड केलं 450ला तर 150 जूल मिळेल. सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड आहे. क्वेश्चन्स बिलकुल टफ नाहीत. मला वाटत पण नाही कोणी बघत असेल हे क्वेश्चन्सचे आन्सर्स. सगळ्यांना जमलेत. क्वेश्चन नंबर 5 झाला, आता 6. रीड क्वेश्चन नंबर 6. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस ॲट -23 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर दिले काय म्हणजे मी त्याला 250 केल्विन करून टाकतो, केल्विनमध्ये कन्वर्ट करू, टेम्परेचर 1. अँड प्रेशर पण दिलं आहे 75 mm ऑफ Hg, सॉरी 75 सेंटीमीटर. टेम्परेचर दिलं आहे, प्रेशर दिलं आहे अँड कायनेटिक एनर्जी इज गिवन ॲज 5 × 10⁻⁻14 अर्ग. सगळं दिलं आहे, कायनेटिक एनर्जी दिली आहे. तुम्हाला विचारलं आहे व्हॉट विल बी द मीन कायनेटिक एनर्जी
ऑफ ऑक्सिजन ॲट, ही हायड्रोजनची दिली आहे, बेसिकली ही हायड्रोजनची दिली आहे. ते म्हणतायत ऑक्सिजनची काय असेल. सिम्पल क्वेश्चन, ऑक्सिजनची काय असेल. जर टेम्परेचरला केलं 227 म्हणजे 500 केल्विन, टेम्परेचर 500 केल्विन केलं, प्रेशरला काय केलं 150 केलं, प्रेशर डबल केलं, तर तिकडे कायनेटिक एनर्जी काय असेल. तर पहिलं तर हायड्रोजनला एवढी आहे, ऑक्सिजनला किती असणार. पहिलं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहूया. कायनेटिक एनर्जी, कुठली कायनेटिक एनर्जी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज 3/2 kBT पर मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी ऑफ अ सिंगल मॉलिक्यूल, एक मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी. आणि ती कायनेटिक एनर्जी फक्त टेम्परेचरवर डिपेंड करते. बाकी तुम्ही हायड्रोजन घेताय, ऑक्सिजन घेताय, क्लोरीन घेताय, काय घेताय मॅटर करत नाही. सो टेम्परेचरला फक्त बघा काय झाले, टेम्परेचरला केले डबल. जर टेम्परेचरला डबल केले तर कायनेटिक एनर्जी डबल झाली पाहिजे. म्हणजे 10 × 10⁻14 आन्सर इज ए. कळालं का तुम्हाला. मी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, एका मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी फक्त आणि फक्त टेम्परेचरवर डिपेंड करते. ओके, तुम्ही म्हणाल सर हे पर मॉलिक्यूलच का आहे. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल आहे, ही ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल असते. आणि तुम्हाला तरी कन्फर्म नसेल वाटत तर युनिट व्हॅल्यू बघा ना, -14 अर्ग. -14 अर्ग म्हणजे -21 जूल. खूप छोटी झाली एनर्जी, ही एनर्जी ऑफ मॉलिक्यूल असते. क्वेश्चन नंबर 7 पहा. क्वेश्चन नंबर 7, अ गॅस मिक्सचर. आता गॅसचा मिक्सचरवाले तर क्वेश्चन आपल्याला कुठेच नाही बघितला आपण मिक्सचरवाला, बट आपल्याला CETचा कॉन्टेंट जो आहे टेक्स्टबुकच्या कॉन्टेंटवरती हा सॉल्व्ह करता येणार आहे. सो नीट वाचूयात प्रश्न. अ गॅस मिक्सचर कंटेन्स 3 टाइप्स ऑफ गॅसेस. पहिल्याचं मॉलिक्युलर वेट दुसऱ्यापेक्षा मोठं, त्याच्यापेक्षा तिसऱ्याचं मोठं. जर VRMS आणि K ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे पर मॉलिक्यूलची एनर्जी हे असतील, तर मला सांगा जर ह्याचा मासचा असा रिलेशन असेल तर VRMS कोणाचं सगळ्यात जास्त असेल. तर आपण बघितलं आहे VRMS किंवा CRMS जे म्हणतो आपण, हे असतं √3RT/m0. सो ज्याचा मॉलिक्युलर वेट सगळ्यात जास्त त्याची RMS स्पीड सगळ्यात कमी, सगळ्यात जास्त जो आहे त्याची RMS स्पीड सगळ्यात कमी. सो VRMS1 लेस दॅन VRMS2 लेस दॅन VRMS3. बट कायनेटिक एनर्जीचं काय आहे, तर कायनेटिक एनर्जी सगळ्यांची सेम राहणार आहे, कारण की कायनेटिक एनर्जी 3/2 kBT असते ना ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, फक्त टेम्परेचरवर डिपेंड कर. सो मिक्सचर जर काय आपण घेतलं आहे गॅसचं, तर मिक्सचरमध्ये सगळ्या गॅस मॉलिक्यूलचे टेम्परेचर सेम राहणार. सो सेम कायनेटिक एनर्जीवाला ऑप्शन शोधा आणि VRMS3 सगळ्यात मोठावाला शोधा. असा ऑप्शन फक्त एकच आहे, VRMS सगळ्यात मोठावाला, दॅट इज ऑप्शन डेल्टा. क्वेश्चन नंबर 7 आन्सर इज डेल्टा. लेट्स रीड क्वेश्चन नंबर 8. ॲट टेम्परेचर T, RMS स्पीड ऑफ हेलियम is same as that of hydrogen at normal temperature and pressure. Then what is the value of T? NTPला हायड्रोजनचं जे RMS स्पीड आहे तेवढी स्पीड हेलियमची किती टेम्परेचरला होणार असं विचारलं आहे. टेम्परेचर T, RMS स्पीड ऑफ हिलियम. ॲट टेम्परेचर T, RMS स्पीड ऑफ हिलियम. हिलियमचा मास किती आहे, हिलियमचा मास आहे 4. हे हिलियम आहे काय, इज इक्वल टू RMS स्पीड ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनसाठी कोणत्या टेम्परेचरला, ॲट नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे आय नीड टू पुट 273 अपॉन किती मास आहे, हायड्रोजनचा 2 आहे. सॉल्व करा आणि T मिळवा. 3R जाईल, हा 2 राहील, 2 विल गो अप. सो 273 × 2 बनेल, रूट दोन्हीकडे आहेत, स्क्वेअरिंग बोथ साइड्स यू विल गेट 546 केल्विन. म्हणजेच किती डिग्री सेल्सिअस, 546 केल्विन म्हणजेच -273 करा ना, 273 डिग्री सेल्सिअसमध्ये उत्तर येईल. समजलं का काय क्वेश्चन होता. हिलियम आणि हायड्रोजनची RMS स्पीड सेम आहे, तर हिलियमचं काय टेम्परेचर असेल जर हायड्रोजनचं NTP असेल तर. सॉल्व करून आन्सर मिळवलं. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 9. 9th क्वेश्चन वाचा. फाइंड द टेम्परेचर ॲट विच मॉलिक्यूल ऑफ अ गॅस हॅव ट्वाइस द कायनेटिक एनर्जी ॲज दॅट ऑफ 20 डिग्री. अरे 20 डिग्रीला जेवढी कायनेटिक एनर्जी आहे त्याच्या डबल कायनेटिक एनर्जी किती टेम्परेचरला असेल. काही म्हणतील सर 40 डिग्रीला. डबल करा टेम्परेचर. तर मी आधीच सांगितलं तुम्हाला टेम्परेचर डबल करताना मेक शुअर तो केल्विनमध्ये आहे. सो 20 डिग्रीला जेवढी कायनेटिक एनर्जी आहे
ती म्हणजे 293 केल्विनला केवढी कायनेटिक एनर्जी आहे ती मला डबल करायची असेल तर टेम्परेचर डबल करावं लागेल. 293चं डबल किती येईल? 586 केल्विन. 586 केल्विनला 273 मायनस करा, मग तो डिग्री सेल्सियसमध्ये कन्वर्ट होईल. 313 313 डिग्री सेल्सियस. आन्सर इज बीटा. क्वेश्चन नंबर 9 आन्सर इज बीटा. क्वेश्चन नंबर 10 पहा. रिलेशन बिटवीन प्रेशर अँड ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज व्हॉट? ई म्हटलं त्याला, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमला ई म्हटलं आहे आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 3/2 असतो. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कॅन्सल असा असतो फॉर्म्युला. सो या दोघांमध्ये रिलेशन विचारले. सो काय रिलेशन येईल? पी इज इक्वल टू 2 वर जाईल 2E/3 असा ऑप्शन आहे का? येस, ऑप्शन बीटा आहे. बघा किती सिम्पल क्वेश्चन्स आहेत. सो दिस वॉज द 10th वन. आता राहिले फक्त 5. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11. Suppose A and B are two gases, given that temperature of A upon mass of A is 4 times temperature of B upon mass of B. तर CA/CB काय असणार? अरे किती सिंपल आहे. घ्या ना, काय करा, या दोघांना 3R ने मल्टिप्लाय करा, मुद्दामून 3R ने मल्टिप्लाय करा आणि रूट घ्या रूट. काय मिळेल तुम्हाला? हा काय प्रकार आहे? हा CA आहे, CRMS ऑफ A. हा 4 बाहेर येईल. हा उरलेला काय प्रकार आहे? CB आहे. सो CA/CB 2 आहे. कळालं का? किती सिंपल आहे. रेडीमेड क्वेश्चन होता. TA/TM दिलेलं, TB/TMB दिलेलं, टेम्परेचर अपॉन मास दिलं होतं. 3R फक्त पाहिजे होतं, मल्टिप्लाय केलं, 4 एक्स्ट्रा होता, 4 बाहेर निघाला, 2 झाला, CA/CB 2 मिळाला. असे सॉल्व्ह करायचे फास्ट क्वेश्चन्स. ठीक आहे. सो खूप स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. नीट सॉल्व्ह केलं तर वेळ लागेल त्याला, पण आपण असे फास्ट सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तो तुम्हाला बेसिकली आयडिया येईल की हाऊ टू अप्रोच क्वेश्चन्स. ठीक आहे. फास्ट सॉल्व्ह करायचे आहेत आणि लवकर आन्सर मिळवायचं. 54 सेकंड्स असतात फक्त आपल्याकडे. सो जास्त वेळ नाही घालवू शकत आपण. सो थोडा स्पीड वाढवा, ॲक्युरेसी बरोबर. कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल ॲट 300 केल्विन इज ई. कायनेटिक एनर्जी पर मोल इज ई. ॲट 400 केल्विन इट इज ई डॅश. अरे कायनेटिक एनर्जी पर मोल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. 3/2 RT टेम्परेचरला प्रपोर्शनल आहे. सो ई डॅश बाय ई काय येईल? ई डॅश बाय ई येईल त्याचं टेम्परेचर 400 आपण ह्याचं टेम्परेचर 300. 4/3 येईल. 4/3 म्हणजे 1.33 असतं. सो आन्सर काय येईल रे? आन्सर येईल बीटा. सिंपल. क्वेश्चन नंबर 13, 14 आणि 15 तीनच राहिले. लेट्स रीड क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 पहा. If root mean square velocity of hydrogen at 300 Kelvin is 1930 and at 900 Kelvin, then at 900 Kelvin what will be the RMS speed of oxygen? म्हणजे इथं टेम्परेचर पण वाढवलं आहे आणि मॉलिक्यूल पण चेंज केला आहे. सो मी असं लिहू शकतो CRMS इज प्रपोर्शनल टू रूट ऑफ टेम्परेचर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. सो आपल्याला विचारलं आहे ऑक्सिजनची RMS स्पीड अपॉन हायड्रोजनची ऑलरेडी माहिती आहे. प्रपोर्शनल डायरेक्ट असलं तर अंडर रूट टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन टेम्परेचर ऑफ हायड्रोजन. उलटं असल्यामुळे मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. बरोबर. हे प्रपोर्शनॅलिटीला रेशोमध्ये लिहिलं आहे मी. आता लेट्स पुट द व्हॅल्यू. RMS स्पीड ऑफ हायड्रोजन 1930 आहे, ऑक्सिजनची काढायची. टेम्परेचर ऑफ हायड्रोजन 300 केल्विन आहे, ऑक्सिजन 900 केल्विन आहे रूटमध्ये. मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन 2 आहे, हे 32 आहे रूटमध्ये. सो 9/3 इज 3, रूट 3 बनेल तो. हा 16, 1/16 इज 4 बनेल. सो रूट 3/4 सी RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन अपॉन 1930. 1930 वर जाईल. सो रूट 3 इंटू 1930 अपॉन 4 हे आपला आन्सर राहणार आहे. आता हे सॉल्व्ह करून ऑप्शन ए तर मॅच होणार नाही, ऑप्शन सी पण मॅच होणार नाही. ऑप्शन सी आणि ऑप्शन एमध्ये 1930 तसंच ठेवलं त्यांनी आणि बाकी रूट 3 आणि रूट 4 मिसिंग आहे ना दोघांकडे. सो आता इधर ऑप्शन 2 येईल किंवा ऑप्शन 4 येईल. तर आपल्याला अप्रॉक्सिमेटली सॉल्व्ह करावं लागेल. अप्रॉक्सिमेटली कसं करायचं? ह्याला 1.73 म्हणूयात अपॉन 4 1930. सो 4च्या टेबलमध्ये 0.4 16 1 राहिला, 3 12 1 राहिला. सो 0.43 इंटू 1930. एक 0 दिला तर तो 4.3 इंटू 1930 होईल, म्हणजे 193 होईल. आणि 4 इंटू
हे बघा ना, ह्याला मी 4 पकडतो, ह्याला 200 पकडतो. सो 4 × 200 800 मध्ये आन्सर असलं पाहिजे. 800 मध्ये आन्सर डेल्टा आहे. 13चा आन्सर आहे डेल्टा. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 14. ॲट गिवन टेम्परेचर डिटरमाइन RMS व्हेलॉसिटी ऑफ अ मॉलिक्यूल. कोणाला प्रपोर्शनल असते? RMS व्हेलॉसिटीचा ऑप्शन ए आहे. प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट नो, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. सेकंड, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट नो, स्क्वेअर रूटला असतं. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर वेट. हां, आता बरोबर आहे. सो 14चा आन्सर सी आहे. 14 सी, सिम्पल. 15, अ बॉक्स कंटेन n नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस. स्मॉल n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत आणि मग नंतर काय म्हणतात, डिटरमाइन द चेंज इन प्रेशर वेन नंबर ऑफ मोल्स बिकम 2n. आता प्रेशरचा नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्सवरती काय फरक आहे? तर 1/3 NmC²/V येणार आहे. सो हाच डबल करून टाकला तर प्रेशर डबल होणार. सो आन्सर इज प्रेशर विल डबल. ऑब्वियसली डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे. सो आन्सर इज डबल्ड. सो दिस वर द क्वेश्चन्स गाईज ऑफ DPP. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. फर्स्टच DPP आहे या लेसनची. सो ऑब्वियसली लेवल इझी राहणार आहे. सेकंड DPP, थर्ड DPP आणि नंतर मग PYQs, असाइनमेंट्समध्ये नक्कीच क्वेश्चन्सची लेवल वाढेल. सो प्रिपरेशन करत राहा. डिलीटेड पोर्शन आपण नाही घेते. रिड्यूस सिलेबस जो आहे तेवढाच फक्त घेत आहे. सो सगळ्या गोष्टी नीट संपवा, व्यवस्थित करा. आता सिलेबस कमी आहे तर चांगला फोकस करा, डिटेलमध्ये करा ज्या गोष्टी करतायत त्या. सो लेट्स मीट टुमॉरो गाईज. थँक्स फॉर वॉचिंग दिस सेशन. बाय बाय.